नमस्कार, गुड मॉर्निंग सर्व शेतकरी बांधवांना. एक प्रेमाचा नमस्कार. आज आपण पानसरेवाडी येथे विघ्नर सहकारी साखर कारखान्यामार्फत एक शेतकरी मेळावा आयोजित केलेला आहे. ऊस खोडवा कशा पद्धतीने करता येईल. आज आपण पानसरेवाडी येथे जो शिवाजी चौक आहे, शिवाजी महाराज चौक आहे पानसरेवाडी, तिथे पाठीमागील जे मंदिर आहे, या पाठीमागे मंदिरामध्ये आज पानसरेवाडी गटामध्ये खोडवा ऊस पीक व्यवस्थापनाविषयी चर्चा करा मेळावा आलेला आहे. तर आपण आज या मेळाव्याला उपस्थित झालेलो आहे. खरं तर कार्यक्रमाचं आयोजन करत असताना कार्यक्रमाची गरज या ठिकाणी का भासली, मार्गदर्शनाची गरज या ठिकाणी का भासली, हे आपण मार्गदर्शन ज्यावेळेला सुरू होणार आहे त्यावेळेला चला आपण कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्यांचं काही गोष्टी आज आपल्याबरोबर बोलायच्या. तर सर्वप्रथम मी संबंधित व्यासपीठ आणि आपले जमलेले सर्व शेतकरी इरिगेशन याच्यावरून मी आपल्या सर्वप्रथम स्वागत करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. कार्यक्रम सुरुवात करायच्या माझी ओळख करून दिलेलीच आहे. तर माझ्या पद्धतीने मी ओळख करून देतो. माझं नाव पंकज नेताजी पवार. मी नेताजीमध्ये ॲग्रोनॉमिस्ट म्हणून काम करतो. तर आज आपण खोडवा व्यवस्थापन ह्या विषयावर बोलण्यासाठी जमलो. तर विषयाला चालू करायच्या अगोदर फक्त मला एक दोन गोष्टी फक्त तुमच्याकडून जाणून घ्यायच्या. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला पाण्याचा सोर्स काय आहे. पाणी भरपूर आहे का कमी आहे. भरपूर आहे म्हणजे काय नदीचं पाणी आहे का विहिरीचं का कसं. नदीच्या लिफ्ट आहे. लिफ्ट आपल्याकडे सगळ्यात कॉमन मध्ये का प्रत्येकाच्या आणलेलं का लिफ्ट इरिगेशनचा आहे कॉमन मध्ये. बरं, दुसरी गोष्ट म्हणजे ऊसाचं उत्पादन ऍव्हरेज किती येते. लागणीचं खोडव्याचं लागणीच किती येते. सरासरी आपण खोडव्याचं दुर्लक्ष करतोय का तर ते दुसरं पीक आहे. पण जर बघितलं तर ऊस म्हणजे C4 प्लॅन म्हणजे काय गवत. तुम्ही जेवढं त्याला नंतर वाढल्यानंतर परत आता तेवढंच चांगलं तुम्हाला उत्पन्न येणार. पण आपण काय करतो की त्याला दुर्लक्ष करण्याची कारण भरपूर आहे. पण त्याच्या अगोदर आपण जर बघितलं लागणीच्या उत्पन्नापेक्षा खोडव्याचं उत्पन्न घेणारे आपल्या महाराष्ट्रामध्ये काही शेतकरी आहेत. लागणीचं उत्पन्न त्यांचं 160 टन झाले तर त्यांचं खोडव्याचं उत्पन्न 135 टन काढले. सांगलीमध्ये वाळा त्या गावामध्ये पोस्ट म्हणून शेतकरी त्यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट त्यांना मागच्या वर्षी पुरस्कार सुद्धा देण्यात आला. 132 टन खोडव्याचं उत्पादन. म्हणजे विचार करा एवढं उत्पादन आपल्याला काढणारे शेतकरी. पण ते वेगळं काय करतात का आपण काय कुठं चुकतोय का हे बघणं गरजेचं आहे. तर सर्वात महत्वाचं म्हणजे काय की ते कुठल्या गोष्टीवर लक्ष देतात आणि आपण कुठं कमी पडतो हे बघितलं पाहिजे. तर सर्वात महत्वाचे म्हणजे 5 मुद्दे. आता हे 5 मुद्दे म्हणजे कुठले. पहिली मुद्दा म्हणजे जमीन. दुसरा मुद्दा म्हणजे पाणी व्यवस्थापन, लागण पद्धत. आता लागण पद्धतीमध्ये आपण काय बघणार आहे खोडवा व्यवस्थापन. त्यानंतर जर बघितलं खत व्यवस्थापन आणि कीड आणि रोग व्यवस्थापन. आता पहिले जर बघितलं तर जमीन. आता ही जमीन जर चांगली असेल तरच उत्पादन आपल्याला चांगलं भेटणार. बरोबर. जमीन चांगली असेल तर आता तुम्ही जर आज जर बघितलं तर आपल्या जमिनीमध्ये जेवढे पहिले जसे गांडूळ होते, जीवाणू होते आहेत का आता अजिबात
नाही. गांडूळची संख्या तर दिसते का आता? अजिबात दिसत नाही. पण झालं का कमी झाले ते? तर रासायनिक खताचा वापर अति झाला. रासायनिक खताचा वापर अति झाला त्यामुळे आपल्याला आज आपल्याकडे जीवाणू नाहीये. जीवाणू नसल्यामुळे सेंद्रिय कर्ब नाहीये. सेंद्रिय कर्ब नसल्यामुळे आपलं उत्पादन कमी होतं. आज आपल्याला इथं सर्वात महत्वाचं म्हणजे काय की आपल्याला फक्त 4 गोष्टी शिकून जायचे. एक म्हणजे जमिनीमध्ये काय करायचंय तर सर्वात महत्वाचं म्हणजे माती परीक्षण करून घेणं गरजेचं आहे. आता इथं किती जणांनी माती परीक्षण केले का? ऊसासाठी नाही, बाकीच्या पिकासाठी तर केले का? केलेलं आहे. सेंद्रिय कर्ब किती होता बघितलं तुम्ही? सेंद्रिय कर्ब आपण माती परीक्षण रिपोर्ट घेतो त्यावेळेस त्यानुसार जो सर्वात महत्वाचा घटक आहे तो सेंद्रिय कर्ब. सेंद्रिय कर्ब म्हणजे काय? जमिनीमध्ये जीवाणू. आपल्या जमिनीमध्ये जीवाणू नाहीये म्हणजे आचारी. थोडक्यात तुम्ही दिलेला अन्न तर त्याला उपलब्धते करून द्यायचं काम तो करतो. म्हणजे आपल्याला पहिले काय करायचंय? माती परीक्षण करायचे का तर आपल्या जमिनीमधला सेंद्रिय कर्ब किती आहे. त्याचबरोबर आपल्याला काय करणार आहे? नत्र, स्फुरद, पालाश याचं प्रमाण किती आहे. त्याचबरोबर आपल्या जमिनीमध्ये असलेले सूक्ष्म अन्नद्रव्य ती किती ते आपल्याला त्या ठिकाणी करणार. आपण ज्यावेळेस डॉक्टरकडे जातो तो डॉक्टर पाहिजे आपल्याला काय म्हणतो बाबा? रक्त चेक करून ये. रक्त चेक करून आल्यानंतर तो आपल्याला डायबिटीस असलं तर डायबिटीसची गोळ्या देतो. हिमोग्लोबिन कमी असतं तर हिमोग्लोबिनची गोळ्या देतो. पण आपण काय करतोय बघा, शेती करत असताना आपण पहिल्यांदा जातो, खतं घेतो, टाकून देतो. आपल्या जमिनीमध्ये जर बघितलं तर पालाचं प्रमाण जास्त आहे. नत्राचं प्रमाण काही काहीच्या जमिनीमध्ये जास्त असतं, काही काहीच्या याच्यामध्ये कमी असतं. पण ज्या ठिकाणी आपण 10 बॅगा टाकतो त्या ठिकाणी आपल्याला 2-3 बॅगा पण टाकायला लागते. बरोबर बॅगेवर बोलतो ना कसं त्या आपण आता सध्या जर स्पेशल डोस किंवा आपण जे खताचं आपलं ते कशा बोलतोय बॅगावर बोलतो. पहिली गोष्ट म्हणजे काय? माती परीक्षण करून घ्यायचं. माती परीक्षण करून घेत असताना उभ्या पिकामध्ये माती परीक्षण करायचं नाही. ज्यावेळेस पीक गेलं त्यानंतर साधारण 3 महिन्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी माती घ्यायची. आता माती घेण्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे काय की एका एकर मध्ये साधारण 20 ते 25 खड्डे असणं गरजेचं आहे. घेतलेच पाहिजे. आणि आपण माती परीक्षण घ्यायचं असेल आपण काय करतो पाहिजे? एक खड्डा घेतो, ती माती घेतो आणि ती देतो पाठवतो. तसं न करता 20 ते 25 खड्डे घ्यायचे. व्ही आकाराचा खड्डा घ्यायचा. कशाचा? व्ही आकाराचा. व्ही आकाराचा खड्डा घेतल्यानंतर जी कडेची माती ती काढायची. प्रत्येक खड्ड्यातनं साधारण अर्धा किलो माती घ्यायची, एकत्र करायची आणि नंतर ते एकत्र करून समोरचे भाग काढून टाकायचे. फक्त 250 ग्रॅम माती फक्त पाठवायची. आता ही पाठवत असताना काय काळजी घ्यायची की त्याच्यावर काय काय लिहायचं? तुम्ही मागच्या वर्षी कुठलं पीक घेतलं, पुढच्या वर्षी कुठलं पीक घेतलं, कुठल्या गटातली दिलेली आहे आणि तुमचं नाव एवढं द्यायचं. आता ही माती परीक्षेचा रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला त्यामध्ये सेंद्रिय कर्ब किती आहे. आता हा सेंद्रिय कर्ब 0.5 आपला आहे सगळ्यांचा. कुठेतरी शेतकरी 0.8चा असतो. पण जर 0.5च्या वर जर असेल तरच आपली जमीन ही चांगली. आज झाले काय? 0.5 जमिनीमध्ये जीवाणूच नाहीये. पण तिकडे तुम्ही सोनं जरी आणून टाकलं तिथं तरी त्या पिकाला लागू पडणार नाही. त्यामुळे सर्वात पहिले लक्ष कुठे द्यायचं आपल्याला? उत्पादन चांगलं घ्यायचं असेल तर सेंद्रिय कर्ब वाढवायचा. आता सेंद्रिय कर्ब कसा वाढवायचा तर त्यासाठी आपल्याला सर्वात पहिल्यांदा शेणखत. आता शेणखत आहे आपल्याकडे कमी प्रमाणात, बरोबर, पहिल्यासारखं उपलब्ध नाही. आता हे शेणखत त्याला पर्याय आहे का? तर शेणखताला कुठलाही पर्याय नाही. शेणखताला पर्याय फक्त शेणखतच आहे. सर्वात चांगला खत जर बनलं तर शेणखत झालं. त्यानंतर हिरवळीची खतं. मग हिरवळीची खतामध्ये काय तुम्ही घेऊ शकता? त्यामध्ये ताक, टेंचा यासारखी जी पिकं आहेत ती तुम्ही घेऊ शकता. साधारण कलोराच्या अवस्थेमध्ये आली की गाळून टाकायची. गाळल्यानंतर त्याचा जास्तीत जास्त आपल्याला सेंद्रिय कर्ब म्हणजे साधारण 5 ते 6 टनापर्यंत आपल्याला हिरवळीच्या खतापासून कंपोस्ट तयार होतो. बरोबर, कंपोस्ट तयार होऊन जातं. दुसरी शेणखत जर नसेल तर त्या ठिकाणी लेंडी खत, कोंबडी खत याचा सुद्धा वापर आपण करू शकतो. फक्त मला एवढंच सांगायचंय की आपल्याला सेंद्रिय कर्ब वाढवला तरच आपलं उत्पादन वाढवणार आहे. तुम्ही म्हणला की मला फक्त खतं सांगा आणि खतामार्फत मी करू. आपण आज 80, 90, 100, 150, 200 टनाचे जे प्रयोग चालले ते कशावर चालले? सेंद्रिय कर्ब वाढवल्यानंतर चालले. बघा आपण एवढं का कमी ह्याचा विचार आपण करणं गरजेचं आहे. कारण एक ऊस जर धरला तर साधारण तो 5 किलोचा सुद्धा मिळू शकतो. पण आपला ऊसाची वजन साधारण 1.25 ते 1 किलोच्या आसपास असतो. आपण 2.5 ते 3 किलो पर्यंत पण येऊ शकतो. काही शेतकरी आहेत की 5 किलोच्या पुढे जाऊ शकतो. पण
आपण तेवढं जाणं गरजेचं आहे. पण सर्वात पहिला मुद्दा काय होता? जमीन होती, बरोबर. आता जमीन झाल्यानंतर आपण दुसरा मुद्दा आहे लागण. आता लागणीचा आज आपण बोलणार नाही, त्यामध्ये आपण आज खोडवा व्यवस्थापन. आता मी जसं मगाशी म्हणतो की लागणीपेक्षा खोडव्याचं उत्पादन पण पेक्षा जास्त मिळू शकतं, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष का करतो? का तर आपल्याला वाटतं की तो दुसरं पीक आहे, बरोबर. तसं काय माहिती का, पर्याय म्हणजे तुम्हाला कसे साहेब माहिती का, तुम्हाला गॅप ठेवणं गरजेचं. जमिनीला विश्रांती पण राहिली पाहिजे, हा एक विषय आहे. तुम्हाला उभ्या पिकामध्ये जर तुम्ही जर माती परीक्षण केलं तर रिपोर्ट काहीच येणार नाही. म्हणजे थोडक्यात असं होईल, तुम्ही जेवण करून गेलाय आणि लगेच शुगर चेक करून आला. शेवटला तुम्ही वाटल्यास प्रश्न विचारा, आपण तुम्ही लिहून ठेवा वाटल्यास तुम्हाला पुढे जिथे शंका येईल. तर दुसरी जी गोष्ट होती ती खोडवा व्यवस्थापन. खोडवा व्यवस्थापन आपल्याला काय वाटतं बघा, खोडव्याचं उत्पादन कमी येतं, पण कोल्हापूरमध्ये लागणीपेक्षा खोडव्याचं उत्पादन जास्त काढणारी माणसं आहेत. काय करतात? लक्ष देत. आपलं काय होतं बघा, खोडवा गेल्यानंतर आपण 1 ते 1.5 महिना तरी विश्रांती घेऊ, बघू नंतर काय करायचं. पाचट जातो फक्त आपण काय करतो, पाचट एकच काम पहिलं जाळून टाकायचं, बरोबर. तेवढं फक्त आपण लगेच करतो, पण ते करायचं काय? तर पाचट ठेवणं सुद्धा गरजेचं आहे. साहित्यावर पाचटावर बोलणारच आहे, पण आपल्याला ज्यावेळेस खोडवा जाणार आहे, म्हणजे ज्यावेळेस आपली तोड चालू आहे, ज्यावेळेस आपली तोड चालू आहे, त्याचबरोबर आपले जे लेबर आहे त्याच्या मागे 4 ते 5 जण पाहिजे. आता जे आपण खोडक्या बघतो बघा, बुडकी बोल राहतात, साधारण किती असतं शेतामध्ये? 1 इंच, 1.5 इंच, 2 इंच राहतात ना. पण हे नुकसान काय करतं बघा आपल्याकडे, हे राहिल्यानंतर पहिले पांढरे असतात, नंतर हिरवे होतात, नंतर काळे पडतात, बरोबर. काळे पडल्याने जेव्हा बुरशी वाढते, बुरशी वाढते तर खाल्ली येणारा फुटवा आहे तो काय होतो? खराब निघतो किंवा मरून जातो. मग त्यामध्ये सर्वात पहिले आपल्याला काय करायचे, ते आपल्याला कापून घ्यायची. मग ती कापून कशी घ्यायची? आता पण आपण काय म्हणतो, जमिनी बरोबर छाटून घ्यायचे यंत्र आहे आपल्याकडे. पण तसं न करता जर जमिनीच्या अंतर्गत तुम्ही 1 ते 1.5 इंच जर छाटून जर घेतले खाल्लं, तर येणारा फुटवा अंगठ्या एवढा शकतो. बघा आज शेतामध्ये गेल्यानंतर तुम्ही बघा, जमिनीच्या अंतर्गत जो फुटवा निघालाय ना, तो अंगठ्या एवढा निघालाय, आणि जो वर गुडके जे राहिलेले तिथं जो फुटवा निघालाय करंट पाहिजे. एक पाडेगाव संशोधन केंद्रामध्ये एक संशोधन झालं, त्यामध्ये असं बघितलं गेलं, त्यांनी 6 वर्ष तेव्हा संशोधन केलं. जमिनीच्या वर गुडके ठेवून बघितले, साधारण 1.5 इंच, 2 इंच, जमिनीच्या अंतर्गत ठेवून बघितले 1 इंच, 1.5 इंच. तर त्यांनी असं बघितलं, जे पहिले येणारे जे 20 फुटवे होते, जे वर गुडक्या होते त्या येणारे 20 फुटवे चांगले आले, पण काय कालांतराने मरून गेले. पण जमिनीच्या अंतर्गत जिथं आले ना, ते शेवटपर्यंत काढलेलं राहिले. आता तुम्ही मला मरून गेले राहू देत ना, पण तुम्ही दिलेलं अन्नद्रव्य ते खाऊन गेले, आणि त्याचबरोबर जो खाल्लेला फुटवा त्याला मारा बसला. त्यामुळे आपल्याला काय करायचंय की आपल्याला जमिनीच्या अंतर्गत काढायचं. मग तुम्ही म्हणाला आता अजून एक काम जास्त वाढायचं, तर त्यासाठी आपल्याला इथे पाय जी कुदळ आहे, त्या कुदळीनं आपण ते काय करू शकतो, ते ऊर्जा साठवू शकतो. एक चांगली कुदळ टाकल्या घेतली, किंवा ही जी पाडेगाव संशोधन केंद्राने जी पाळ बनवलेली आहे कोयता, तर ही कोयता जर तुम्ही जरी वापरला तर जमिनीच्या अंतर्गत जाऊन तुम्हाला कळतं किती आपल्याला जसं पुढं आपलं तोड चालू आहे, मागणं जरी चालू, तर हे आपण काम करू शकतो. दुसरी गोष्ट, हे जे गुडके जर तुम्ही एका एकरमध्ये जर मोजले ना, तर साधारण आपले काही शेतकरी त्यांनी आपल्याला त्यांचे अनुभव सांगितले 1.5 ते 2 टन भरतो. जर सगळे एकत्र गोळा करून जर परत तुम्ही त्या जिथं आपण चालला त्या ट्रॅक्टरमध्ये जर टाकले, तर त्याचं उत्पादन साधारण 1.5 ते टन एवढं वजन भरतो. मला सांगा 2 टन भरलं तरी आपल्याला किती पैसे निघाले? किती निघाले? 5,000 रुपये निघाले, बरोबर. मजुरी सुटली, येणारा फुटवा चांगला आला ना, येणार खाल्ल्याला फुटवा चांगला आला, म्हणजे खोडाचं उत्पन्न चांगलं निघालं. मग आता ह्याच्याबरोबर अजून काय काय करायचे, तर ह्याच्यामध्ये आपल्याला 3 प्रॅक्टिस, म्हणजे त्यामध्ये 3 कामं अजून करायची. हे तर पहिला आपण गुडक्या छाटल्या, त्याचबरोबर लगेच त्यावर बुरशीनाशकाचा एक स्प्रे घ्यायचा, कुठलेही बुरशीनाशक.
ते बुरशीनाशक घ्या, त्याच्यावर बुरशीनाशक स्प्रे घेतला तर येणारी बुरशी ही थांबून जाते. त्यानंतर तिसरं काम काय करायचंय की आपल्याला त्याच्यावर लगेच तणनाशकाचा फवारणी करायची. तणनाशकाची फवारणी करत असताना बॅक्टेरिया पुणे जे तणनाशक आहे ते जर वापरलं तर आपल्याला काय होईल, साधारण 45 ते 60 दिवस आपल्याला त्यामध्ये तण दिसणार. आता आपण खत पण त्याच दिवशी लगेच बेसल डोस देणं गरजेचं. तर ह्याच्यामध्ये जर बघितलं तर त्यामध्ये खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. कारण बघा आपण शेवटची खतं कधी दिलेली असतात, ऊस तुडून जायच्या अगोदर 6 महिन्या अगोदर दिलेली असतात. जोपर्यंत ऊसामध्ये जाता येते तोपर्यंत आपण त्याला खतं देतो, बरोबर आहे. मग आपण तोपर्यंत खतं देतो. त्यानंतर तो ऊस 6 महिन्यानंतर जर पडवा गेल्यानंतर आपल्याला त्यावेळेस बघा काय दिसतं, कुठं तर हिरवं दिसतंय, कुठं तर पांढरं दिसतंय, कुठं तर पिवळं दिसतंय. आपण काय म्हणतो चांगला नाही. पण त्यामध्ये जर आपण त्याच दिवशी त्याला जर बेसल डोस दिला तर आपल्याला त्याचा फायदा होतो. त्यासाठी जी आपल्याला इथे पार दिली त्या पारीचा वापर आपण करू शकतो. आता ही पारीचा उपयोग कसा करायचा, ही जी पार दिसते या पारीमध्ये आपल्याला DAP, युरिया, त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्य, गंधक आणि फर्टिला किंवा रिजंट हे घेऊन त्या पारीच्या साह्याने गोल मारायचं. आपण काय करतो, खत टाकून देतो हाताने, म्हणजे हाताने फेकून देतो आणि फेकल्यानंतर आपण त्यावर पाणी सोडून देतो. पाणी सोडले की ते जिडं उतार असं तिकडे वाहून जातं, नाहीतर ते उडून जातात. नाहीतर बघा पुढच्या वेळेस मशागत करताना ती खरं आपल्याला मग उपयोग आहे का. त्यापेक्षा पाणी जर दिली तर आपल्याला त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल. कारण की काय होते ते मुळाच्या कक्षेमध्ये दिल्यावर नंतरची खतं आपल्या ठिबकच्या द्वारे द्यायची. पहिला बेसल डोस आहे तो आपल्याला पारीच्या साह्याने द्यायचा आहे. मग पारीच्या साह्याने देत असताना दोन्हीच्या अंतर ते साधारण 1.5 फुटाचं अंतर आहे. 1.5 फुटावर मारत जायचं, एक फूट फक्त त्यामध्ये टाकायचं. म्हणजे बेसल डोस त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. का तर आपण 6 महिन्यापूर्वी खत दिली आणि त्या ठिकाणी आपण ही जर खत दिली तर आपल्याला चांगलं फायदा होईल. त्यामध्ये DAP काय करायचं, DAP घ्यायचं. DAP घेतल्यानंतर त्यामध्ये शेणखतामध्ये 2 ते 3 दिवस ऊर ठेवायचं आणि मग टाकायचं. त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा काय करायची, 15 किलो घ्यायची, शेणखतामध्ये टाकायची. 2 ते 3 दिवस ती मुरवट ठेवून नंतर जर दिली तर त्याचा रिझल्ट आपल्याला जास्त चांगला मिळतो. त्यामुळं नाही एक मूठ फक्त टाकायचं आपल्याला. त्यामध्ये एक मूठ फक्त टाकायचं. सगळे खत तुमची जी आहेत काय करायचं, निंबोळीपीठ, DAP, युरिया, त्याचबरोबर गंधक, सूक्ष्म अन्नद्रव्य आणि फर्टिलायझर रिजंट, कीटनाशकसाठी साधारण 5 किलो त्या ठिकाणी घ्यायचे. हे सगळे एकत्र करायचं एका एकराचं आणि नंतर एक मूठ त्या पाण्याच्या साह्याने उत्तर देणं गरजेचं आहे. त्यानंतर जो विषय येतो तो कुठला येतो, त्यानंतर जर बघितलं की आपण पहिल्यांदा काय बघितले, बुडके छाटून घ्यायचे, बरोबर. दुसरं काय बघितलं आपण, बुरशीनाशक. तिसरं, चौथं खत व्यवस्थापन. आणि शेवटचा मुद्दा जो खोडवा व्यवस्थापन मधला आहे तो कुठला आहे, तो म्हणजे बगलला मारणे, बरोबर. बरेच शेतकरी काय म्हणतात, म्हणजे आपण सगळीजण बगला मारतो, बरोबर. काय वाटतं की आपल्याला नवीन मुळी तयार होण्यासाठी, पण तशी करण्याची गरज नाहीये. शास्त्रज्ञांनी त्याच्यावर अभ्यास केला असं निदर्शनास आलं की जी जुनी मुळी आहे ती कालांतराने खराब होऊन जाते, त्या ठिकाणी नवीन मुळी येते. त्यामुळे ते जरी केलं नाही तरी चालू शकतं. जर तुम्हाला त्यातून जरी करायचं झालं तर उसापासून 1.5 फूट लांब तुम्ही बगला मारू शकता. त्या जवळ फक्त मारू नका, त्यामुळे त्रास त्या ह्याच्यामध्ये होऊ शकतो. म्हणजे हे आपल्याला खोडवा व्यवस्थापन मध्ये एवढ्या 4 गोष्टी फक्त आपण लक्षात घ्यायच्या. त्यानंतर तिसरा मुद्दा जो येतो तो पाणी व्यवस्थापन. आता पाणी व्यवस्थापन करत असताना मला एक सांगा, किती जणांकडे ठिबक आहे, किती जणांकडे ठिबक आहे आता सध्या उसाला, तोट्या किती जणांकडे, तोट्या आहेत. बरं, हे तोट्या लावायचं कारण काय होत आहे मला कळलं का, म्हणजे का, म्हणजे का लावलेलं आहे. पाणी बर अजून त्याच्या पुढे नळ्या का लावते, ठिबक का लावत नाही तुम्ही.
दिवसांनी देता तुम्ही? 10 ते 15 दिवसांनी. म्हणजे थोडक्यात आपण पाट पाण्यानेच पाणी देतो, फक्त तिथं टोट्या काढल्याने देशी जुगाड आपण तिथे तयार केलेला आपल्यासाठी. मग ठिबकचा वापर का करायचा हे पण तुम्हाला सांगतो. 10 दिवसांनी खत पाणी देताय तुम्ही, दररोजची खतं तर लावणार तुमची नाही झालं बरोबर, खतं तर सोडतच नाही तुम्ही, ती पारंपरिक पद्धतीने चालू. आज आपल्याला ठिबकचा वापर का करणं गरजेचं आहे? कारण की तुम्ही 10 दिवसांनी जे पाणी देता तर त्या पिकाला फक्त 2 ते 3 दिवस लागतो. किती? 2 ते 3 दिवस. बाकीचं 7 दिवस वाया जातं. काय होतं बघा, पहिले 3 दिवस वापसा स्थिती नसती, माती आणि फक्त पाण्याच्या भागात चिखल जातो. एक पाण्याचा बॅलन्स जर घेतला, आपलं तोंड त्यामध्ये जर बुडवलं तर आपल्या श्वासावर घेता येईल का? येणार आहे का? नाही. तसेच ऊसाच्या मुळ्याची अवस्था आपण करून ठेवतो की त्याला श्वासावर घेता येत नाही. तो श्वासावर जर घेत नसेल, बघा श्वासावर घेत नसेल तर तो अन्नद्रव्य पण घेऊ शकणार नाही, आणि ज्या ठिकाणी तो अन्नद्रव्य घेणार नाही त्या ठिकाणी तो वाढणारच नाही. पहिले 3 दिवस माती पाणी, नंतर माती पाणी हवा वापसा स्थिती आली. 3 दिवस ऊस वाढला, जगला तर 10 दिवस चांगला आहे, पण वाढला किती? 3 दिवस. नंतर शेवटचे 3 ते 4 दिवस पूर्ण भेगापर्यंत आपण त्याला पाणी दिलं, म्हणजे ऊस किती दिवस? 3 दिवस वाढला. आता ह्या 10 दिवसाच्या पाण्यामध्ये ऊस फक्त 3 दिवस वाढतोय, तो वर्षभरामध्ये किती वाढत असेल? आज शेतामध्ये गेल्यानंतर तुम्ही स्वतः जाऊन तिथं ऑब्झर्वेशन बघा, अभ्यास करा. कुठं तर पेर बारीक दिसते, कुठं मोठं दिसते, सगळं दिसतं का? नाही दिसत. पाणी जास्त झालं बघा, पाणी जास्त झालं तर पेर बारीक दिसतं, पाणी कमी झालं तरी पाण्यात पेर हे बारीकच दिसतं. मग ज्या ठिकाणी आपण तोट्याचा वापर करतोय, तुम्ही म्हणता की ते थांबत जातं किंवा उंदरावर त्रास होतो. ठिबकचा वापर जर केला तर आपल्याला दररोजचं पाणी जरूर देता येतं. बघा, दररोजचं पाणी जरूर देता येतं. आणि महत्वाचं म्हणजे ठिबकचा वापर करत असताना फक्त 1.5 तास ठिबक चालवायचं. किती? 1.5 तास. ऊसाला उन्हाळ्यामध्ये पाण्याची गरज किती आहे? 26,000 लिटर पाणी, आणि आपण पाट पाण्याने पाणी किती सोडतो माहिती का? 3.5 लाख लिटर पाणी. आज आपल्याकडे पाणी जास्त म्हणून पाणी सोडायचं नाही. तुम्ही पाण्याबरोबर काय सोडता माहितीये का? की पाण्याबरोबर क्षार सोडता. साधारण 500 ते 600 टन तुम्ही क्षार त्यामध्ये सोडत राहताय. आज आपल्याला पुढच्या पिढीला शेती जर चांगली द्यायची असेल तर आपल्याला आज ठिबक सिंचन याचं गरज आहे. आज आपल्या जमिनीवर पुण्यामध्ये साधारण 73 गावं नापीक म्हणून घोषित करण्यात आली. का? क्षारफळ झाली, पाणी जास्त देण्यात आलं, क्षाराचं प्रमाण जास्त आलं. आज बघा, आपल्याला सबसॉइलचा उपयोग करावा लागतो काही काही ठिकाणी. सबसॉइल करता येईल उपयोग जमीन फोडण्यासाठी, खाली सबसॉइल तळी फोडायला म्हणतो आपण त्याला, तो करायला लागतो. कारण काय की क्षाराचं प्रमाण, आपण नुसतं पाणी देत नाही तर पाण्याबरोबर क्षार सुद्धा देतो. मग ही क्षार आज आपल्या जमिनीसाठी धोकादायक आहे. म्हणून आपल्याला काय करायचं की ठिबक सिंचनाचा वापर करायचा. आता उंदीर लागतो बरोबर, किंवा नळी ओढताना तुटून जाते, असं प्रत्येकाचं म्हणणं. आज आपल्या ऊसामधलं अंतर हे 4.5 फुटापेक्षा जास्त आहे, 5 फूट पाहिजे. नळी मध्ये सेंटरला टाकली तरी काही होत नाही. आपल्याकडे आता महाराष्ट्र शासनानं वाइंडरला, म्हणजे जी नळी गुंडाळण्यासाठी त्याला पण सुद्धा सबसिडी दिली, वाइंडर. मग ते वाइंडरच्या द्वारे तुम्ही व्यवस्थितरित्या त्या नळ्या गुंडाळून घेऊ शकता, त्याचे बंड तयार करू शकता. उंदीर हे बघा, तुम्ही ठिबक करा किंवा नका करू, उंदीर हा तिथे येणार बरोबर. ज्या ठिकाणी ठिबक दररोज चालवलं गेलं ना तिथे उंदीर लागत नाही. काय होतं बघा, वळावा राहिला की उंदीर लागत नाही. उंदीर हा त्याच्या सवयीमुळे तिथे येतो आणि तो ते कुरतडण्याचं काम करतो. पण जर वळावाचा असेल तर उंदीर लागत नाही. त्यामुळे उंदीर कुरतडतोय किंवा बाकीचे असतील तर त्यासाठी ठिबक वापरणं न वापरणे हे खूप चुकीची गोष्ट आहे. आपल्याला ठिबक ज्यावेळेस वापरतो त्यावेळेस बघा, ठिबक मध्ये जमीन ही साधारण आपण 40 ते 50% किती 40 ते 50% जमीन ओली करतो, आणि पाट पाण्यामध्ये आपण साधारण 100% ओली करतो. आता जमीन जर समजा 100% ओली झाली तर त्या ठिकाणी काय होणार आहे? तण येणार आहे. तण आले की तणावर जे कीड असते ती लवकर त्यावर अंडी घालते, आपल्या मुख्य पिकाला त्रास देते. तण आलं की तण काढण्याचा खर्च आला, मजुरी खर्च वाढला. पण जर ठिबकचा वापर केला तर दिलेली खतं मुळाच्या कक्षेमध्ये पडतील. आपण काय करतो बघा, आपली पद्धत पारंपरिक पद्धत, हाताने खतं पिकून द्यायची बरोबर. हाताने खतं पिकून दिली की पाणी द्यायचं, उताराने तिकडे खाली जाणार किंवा त्या पाण्याबरोबर ती खतं ऊसाच्या मुळाच्या पेक्षा खाली जाणार.
आज आपल्याला अभ्यास हा करणं गरजेचं आहे की ऊसाची मुळं कुठे आहेत. ऊसाची मुळं साधारण 20 ते 25 सेंटीमीटर मध्ये, किती 20 ते 25 सेंटीमीटर मध्ये. कुठली मुळं? खाणारी मुळं. आणि तिथंच आपल्याला अन्नद्रव्य देणं गरजेचं आहे. आपण काय करतो, पाटपाण्याची खतं टाकतो, खाली जातात, 20 ते 25 सेंटीमीटरच्या खाली गेली तर काहीच उपयोग नाही. मग आपल्याला खतं ही एवढ्याच त्याच्यामध्ये देता आली. मला एक सांगा, ऊसाला शेवटची खतं आपण कधी देतो? 6 महिने मोठी पाणी झाल्यानंतर आपण बंद करतो. कारण काय? कोणी तुम्हाला म्हणजे आपले कुठले अधिकाऱ्यांनी तुम्हाला सांगितले की 6 महिन्यापर्यंत खतं द्यायची का? कारण काय? का देतो आपण? त्या पुढे का देत नाही? जाता येत नाही, बरोबर. पण ते जर ठिबक जर असेल तर ऊस तोडायच्या शेवटपर्यंत तुम्ही खतं देऊ शकता ना. शेवटच्या दिवसापर्यंत खतं देऊ शकता. तुम्ही जेवढं त्याचं खत व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करा तेवढं तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल. शेवटच्या दिवशी आपल्याला 0.050 देणं गरजेचं आहे. कॅल्शियम नायट्रेट त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. 0.050 दिला किंवा युमिक ऍसिड दिलं तर पांढऱ्या मुळाची वाढ चांगली होते, जमीन चांगली भुसभुशीत राहते. आज आपण काय करतोय की आपण आजही सुद्धा आपण गोण्यामध्येच बोलतो. आपल्याला पोत्यामध्येच बोलायची आवड आहे. आपल्या सगळ्यांचा आवडता विषय एकच आहे, खत. बरोबर आहे. आपल्या सगळ्यांचा आवडता विषय काय आहे की खत. मला किती खत टाकली पाहिजे आणि मला कसं उत्पन्न आले ते सांगा साहेब. बाकी काय सांगू नका, फक्त खत किती करायची, काय करायचं एवढं सांगा. मी खताला काय कमी पाडणार नाही, बरोबर. तुम्ही सांगा त्याविषयी जास्त राहतो. तसं न करता आज नेटाफेडचा शेतकरी हा साधारण तुम्हाला सांगतो दिवसाचं खत 250 ग्रॅम ते 500 ग्रॅम वर आला का? तर ठिबकचा वापर करतो. ठिबक मधनं खत देतो. ठिबक मधनं खत देत असताना तो त्या मुळाच्या कक्षेमध्ये खतं वाढत नाही. एक तामिळनाडू कृषी विद्यापीठाने एक सर्वे केलेला, एक संशोधन केलेलं. त्यांनी सांगितलं ठिबक मधनं ज्यावेळेस आपण खतं देतो, म्हणजे समजा 10 युरियाची पोती घेतली तर 9.5 पोती त्याला लागू पडतात, फक्त अर्धा पोतं वाया जातं. आणि दुसरं म्हणजे पाटपाण्यामध्ये जर आपण खतं युरियाची 10 पोती जर टाकली तर त्या ठिकाणी आपल्याला 7 पोती वाया जातात, 3 पोती लागू पडतात. 7 पोती वाया गेली, आज 280 युरियाची पोती चालू. खतं टाकण्याबद्दल काय नाहीये, खतं ही वाया जातात. तुमची जमीन ही आज खतामुळे खराब होत चालली. मी म्हणत नाही की रासायनिक खत पूर्ण बंद करा, तरी खत लागणारच आहे, पण त्याबरोबर आपल्याला ते थोड्या प्रमाणात द्यायचे आणि ते मुळाच्या कक्षेत देणं गरजेचं. आपण आता एक ठिबक बद्दल माहिती सांगितली. ठिबक निवडायचं कसं हे पण गरजेचं. ठिबक निवडत असताना आपल्याला प्रामुख्याने 3 गोष्टींचा विचार करणं गरजेचं. एक म्हणजे पाणी कसं आहे, जमीन कशी आहे आणि जमिनीची लांबी कशी. पाणी जर तुमचं नदीचं पाणी असेल, काळी कचरा घाण शेवाळ येत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ग्रॅव्हल फिल्टर म्हणजे वाळूचा फिल्टर बसवणं गरजेचं. दुसरं की जर तुमचा पाणी हे बोरचं असेल, काळी कचरा घाण शेवाळ येत असेल तर त्या ठिकाणी स्क्रीन फिल्टर किंवा डिश फिल्टर बसवणं गरजेचं. आता हे स्क्रीन आणि डिश, स्क्रीन म्हणजे जाळीचा फिल्टर येतो, डिश म्हणजे प्लॅस्टिकच्या फ्रूटचा फिल्टर येतो. मग आपल्याला घ्यायचा कुठला, तर आपल्याला त्या ठिकाणी डिक्स फिल्टर घेणं गरजेचं. हा डिक्स फिल्टर जर घेतला तर 26 वेळा पाणी सापडतं. किती वेळा? 26 वेळा. आणि जाळीचा फिल्टर म्हणजे काय असतं बघा, चहाची गाळणी, पाणी एकदा येताना निघून जातं. हृदय आपलं काम काय करते, रक्त शुद्ध करून पुढे पाठवते. तसं फिल्टर काय काम काय करतंय, पाणी शुद्ध करून पुढे पाठवतं. कारण की ड्रिपर हा पाणी, त्यामुळे जर धरणा अडकली ड्रिपर खराब होतं, परिणामी आपण काय म्हणतो हे खराब आहे, चालत नाही. आणि आपलं ठिबक सगळ्याचं कुठं असतं, बांधाला असतं. त्यामुळे ठिबक वापरत असताना ह्या काळजी घेतली जाते. त्यामध्ये दुसरा मुद्दा कुठला आहे, तर जमीन. जमीन जर हलकी असेल तर त्या ठिकाणी आपल्याला प्रति तास पडणारं पाणी हे कमी घेणं गरजेचं. म्हणजे साधारण 2 लिटरचा रिचार्ज घेणं गरजेचं. प्रति तास 2. आपण बघा वितरकाकडे गेलो, वितरक आपल्याला सांगतो 4 लिटरचा रिचार्ज घे, 4 लिटर. बहुतांश आपल्याला सगळ्यांना माहित असतं तो आपल्याला काय देतोय. आपल्याला नंतर कळतं की त्यांनी 4-5 हजार प्रति तास 4 लिटर पाणी देतो. आणि जमीन हलकी असली मध्यमातले पाणी सरळ खाली निघून गेलं, ऊसाची मुळं कुठे 20 ते 30 सेंटीमीटर खाली गेलं तर उपयोग नाही ना. पाणी पसरलं पाहिजे, खाली नाही गेलं पाहिजे. त्यामुळे डिस्चार्ज म्हणजे प्रति तास पडणारं पाणी कमी घेतलं पाहिजे. एक साधं उदाहरण म्हणजे एका दिवसामध्ये 200 लिटर पाऊस पडला, 200 एमएल पाऊस पडला चांगला का, एका तासामध्ये 200 एमएल पाऊस पडला चांगला. दिवसाला म्हणते काय वाटतं इकडे, दिवसाला का तासाला?
एका दिवसाला 200 मिली पाऊस पडला चांगला का एका तासाला? तिकडे मला काय वाटते, दिवसाला जरुरीचा पाऊस म्हणतो बरोबर आपण, म्हणजे काय होतं मुरत जातो, आणि एका तासामध्ये पडला तर फक्त नव्हतं करून टाकत होतं. त्यामुळे ठिबक पण निवडत असताना कमी पाणी देणारं ठिबक निवडणं गरजेचं आहे. का तर पाणी पसरलं पाहिजे ना की खाली मिळवलं. मग तुम्ही घेतलं ते म्हणते तुम्हाला की लवकर 4 तासात घेतलं तर लवकर उठल, एका तासामध्ये मोकळा व्हाल. दुसरं म्हणजे वॉलची संख्या ती जास्त वाढली जाते. नुकसान आपलं काय काय होते बघा, वॉलची संख्या जास्त वाढली जाते, पीव्हीसी पाईप जास्त लागते, कारण 4 तास घेतलं तर पीव्हीसी पाईप मोठी लागते. त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी लो डिस्चार्ज देणं गरजेचं आहे. बरोबर आपल्याला 20 mm आणि 16 mm. आता हे 20 mm आणि 16 mm म्हणजे काय, 20 mm आणि 16 mm मध्ये जर बघितलं तर जमिनीची लांबी जेवढी असेल म्हणजे 350 फुटाच्या पुढे असेल तर त्या ठिकाणी 20 mm गेलं गरजेचं आहे. 350 फुटापेक्षा मागे असेल 280 फूट असेल तर 16 mm गेलं गरजेचं. तुम्ही 20 mm घेतलं म्हणून पाणी जास्त पडलं असं नाही, ते तेवढंच पाणी पडणार आहे, कारण की आपला ड्रिपर वाहतो. आता जाता जाता फक्त नेटापिन म्हणजे काय, नेटापिन इरिगेशन ह्याच्याबद्दल सांगतो. नेटापिन इरिगेशन म्हणजे ज्यांनी ठिबकचा शोध लावला ती ही कंपनी इस्रायलमध्ये 1965 साली शोध लावला. आमचे ड्रिपर कधीही चोकत होत नाही, कारण का तर त्यामध्ये जो फिल्टर आहे ड्रिपर आहे तो ड्रिपर मध्ये फिल्टर दिला आहे, तो एवढा आहे. तुम्हाला सॅम्पल बघायचं सॅम्पल सुद्धा आहे आपण एवढा ड्रिपर आहे. त्यामध्ये भोवरे बनवायची टेक्नॉलॉजी केलेली आहे. म्हणजे जसं नदीमध्ये भोवरे तयार होतात त्याची घाण बाहेर फेकली जाते, तसं ह्याच्यामध्ये भोवरे तयार होतात, घाण बाहेर फेकली जाते आणि त्यामुळे ड्रिपर चोख होते. साधारण 10 ते 15 वर्ष वापरले शेतकरी सुद्धा. आणि महत्वाचं म्हणजे आता संधी एक चांगली अशी संधी फक्त आताच, कारण की महाराष्ट्र शासनानं 80 ते 75% सबसिडी जाहीर केली. आणि कालच एक पण GR आलाय, कालच आदरणीय आपले कृषी मंत्री त्यांनी पण कालच एक घोषणा केली की सगळे पैसे 80-75% एकदमच अकाउंटला जमा होणार. आता जर तुम्ही सबसिडीमध्ये जर ठिबक करून घेतलं तर साधारण तुम्हाला फक्त प्रोसेस काय करायचे, त्यावर 4 डॉक्युमेंट दिले, 7, 12, 8 आधार कार्ड, आधार लिंक असलेल्या बँकेचं पासबुक आणि मोबाईल नंबर, हे 4 डॉक्युमेंट आपले इथं वितरक आहेत त्यांच्याकडे जर दिली तर त्या ठिकाणी तुमचं ते ऑनलाईन करतात. ऑनलाईन केल्यानंतर पूर्वसंमती येते. पूर्वसंमती म्हणजे काय की तुमच्या नावाचा फंडच बाजूला काढून ठेवलं. पहिल्यांदा काय होतं बघा, सबसिडी भेटली तर ठीक आहे, 2-3 वर्षानंतर भेटायची. पण आता काय होते की गव्हर्नमेंट तुमच्या नावाचाच फंड बाजूला काढून ठेवते आणि नंतर मग तुम्ही ठिबक करा. आणि ठिबक केल्यानंतर ते माणसं आपले जे कृषी अधिकारी ते आपले बघायला येतात. बघायला आल्यानंतर साधारण 30 ते 45 दिवसामध्ये सबसिडी जमा होते. आणि ह्याला अजून एक चांगला योग म्हणजे काय की आपल्याला कारखान्यामार्फत आज आपलं अग्रीमेंट झालेलं आहे, त्यामुळे आपल्या कारखान्यामार्फत सुद्धा आपल्याला ठिबक भेटू शकतं. त्यामध्ये कारखाना आपल्याला 30,000 रुपयाची मदत करतो. म्हणजे समजा तुमचं कोटेशन 50,000 रुपये झालं तर 20,000 रुपये घालूनच तुम्हाला फक्त ठिबक करायचंय आणि तुम्हाला 30 ते 35 दिवसामध्ये सबसिडी सुद्धा आहे. त्यामुळं ऊसासाठी जर ठिबक घेतलं केलं तर आपलं निश्चितपणे उत्पादन हे 20% वाढतं. मी म्हणतो 20 टन जरी वाढलं तर किती झाले, 20 टन वाढलं तर किती झाले, 50,000 झालं बरोबर. ठिबकचा खर्च किती झाला, 50,000 ते 60,000 रुपये झाला. ठिबक किती वर्ष टिकणार आहे, 10 ते 12 वर्ष. पहिल्या वर्षी पैसे दिले झाले, त्यातलं सबसिडी तुम्हाला येणार आहे 75 ते 80%. आणि ते जर आपण नॉन ISI घेतलं तर नॉन ISI बघा 1 ते 2 वर्ष चालतं, 15,000 ते 20,000 रुपये खर्च येतो. आणि सबसिडी वजा जर करून जर बघितलं सबसिडी आल्यानंतर तर आपलं पण ठिबक जे 10 ते 15 वर्ष चालणार आहे ती कितीला बसणार आहे, 15,000 ते 20,000 रुपये बसणार. कारखान्यामध्ये केलं तर तुम्हाला आता फक्त 20 ते 15,000 रुपये म्हणजे एका एकराला 20 ते 15,000 रुपये. तर तुम्हाला एक लिटरेचर दिलेलं आहे, त्या लिटरेचर नेटाचं आहे, त्याच्यावर तुम्हाला आपले जे वितरक आहेत त्यांचं नाव नंबर सुद्धा त्यावर आहे. तर मी इथं सांगतो की अजून आपले वक्ते आहेत बोलणारे, तर मी आपले प्रश्न जे असतील ते आपण शेवटला घेऊ. काही तर धन्यवाद. मला इथं बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्व संयोजक आणि आपल्या सर्व शेतकऱ्यांचे आभार.
मेटाफिन इरिगेशन कंपनीमध्ये काम करत असताना ते स्वतः हाडाचे शेतकरी तर आहेतच आहेत, परंतु त्यांच्या वडिलांनी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीमध्ये संपूर्ण हयात त्यांची त्या ठिकाणी खर्च केली. खूप मोठी अनुभवाची शिदोरी त्यांच्या बरोबर त्या ठिकाणी आहे. आणि मग कार्यक्रम संपल्याच्या नंतर तुमचे जे काही प्रश्न असतील, कार्यक्रम संपण्याच्या अगोदर माफ करा, तर तुम्ही त्यांना ते विचारू शकता. सगळ्या प्रश्नांचं निरसन त्या ठिकाणी केलं जाईल. खोडवा व्यवस्थापन सांगत असताना एक दोन मुद्दे जे महत्वाचे आहेत त्याला फक्त स्पर्श करून जाण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करतो. साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं की गुडघ्या छाटल्या पाहिजेत, गुडघ्या छाटल्याच पाहिजे. गुडघ्या जर त्या ठिकाणी छाटल्या नाही तर एकसारखे फुटवे त्या ठिकाणी निघणार नाही. एकसारखे फुटवे जर निघाले नाही तर अपेक्षित उत्पादन तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार नाही. परंतु गुडघ्या छाटताना मात्र एक काळजी त्या ठिकाणी घ्या. हा कोयता विकसित केलाय, ज्या वेळेला कोयता विकसित केलाय त्यावेळेला नवीन नवीन यांत्रिकीकरणाची अवजारं त्या ठिकाणी नव्हती. आता यांत्रिकीकरणाची अवजारं त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना पाहावयास मिळतात, त्याचा वापर आपण त्या ठिकाणी करतो. एक काळजी फक्त तुम्ही सगळ्यांनी घ्यायची, तर ज्याची जमीन काळपट आहे, ज्याची ब्लॅक बॉटम सॉइल आहे, त्यांनी मशीनच्या सहाय्याने गुडघ्या छाटायच्या. मशीनच्या सहाय्याने त्यांनी गुडघ्या छाटायच्या. परंतु ज्याची जमीन मुरमड आहे ना, त्यांनी मशीनच्या सहाय्याने गुडघ्या छाटायच्या नाही. कारण गुडघ्या त्यावेळेला फिंजरतात, ढिल्या होतात, मग अपेक्षित उत्पादन तुम्हाला मिळणार नाही. कारण गुडघ्याच त्या ठिकाणावर निघून येते. ती काळजी त्या ठिकाणी घ्यायची. ज्याची जमीन मुरमाड आहे त्यांनी ह्या कोयत्याचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे. गुडघ्या छाटल्याच्या नंतर एका बुरशीनाशकाची आणि एका कीटकनाशकाची फवारणी तुम्ही त्या ठिकाणी डोळे झाकून करायची. जरी तुम्हाला त्या ठिकाणी काही दिसलं नाही तरी त्याची फवारणी मात्र त्या ठिकाणी करायची. अजून बरेचसे मुद्दे आहेत त्या ठिकाणी, पुढच्या वेळेला ते सांगण्याचा प्रयत्न करतो. महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी आहे पाचट व्यवस्थापनाच्या संदर्भात. साहेब तुम्ही बोलता, पाचट व्यवस्थापनाच्या नंतर साहेब त्या ठिकाणी बोलतील. साहेब बोलल्याच्या नंतर पाचट व्यवस्थापनामध्ये कारखान्याचं जे काही योगदान आहे, कारखान्याने जे काही पाचट व्यवस्थापनाचे प्लॉट या ठिकाणी घेतलेले आहेत त्या संदर्भामध्ये पुन्हा बोलेल. आताचा जो काही खऱ्या अर्थानं मुद्दा आहे, मंडळी ऊस जर बघितलं तर हे आपलं नगदी पीक आहे. महाराष्ट्राचं ऊस नगदी पीक आहे. आपलं आर्थिक स्थैर्य असेल, शैक्षणिक स्थैर्य असेल, सामाजिक स्थैर्य असेल, हे जर कोणामुळे उंचावलं असेल तर ते ऊस पिकामुळे उंचावलं. पण अलीकडच्या, माझा आवाज येतो ना स्पष्ट, पण अलीकडच्या 5-6 वर्षांचा जर त्या ठिकाणी विचार केला, कोडगं पीक म्हणून आपण ऊसाकडे त्या ठिकाणी बघत होतो. परंतु आता मात्र त्या ठिकाणी कोडगं पीक म्हणून राहिलं नाही. कारण अनेक प्रकारच्या रोग, अनेक प्रकारच्या किडी त्या ऊसावरती देखील त्या ठिकाणी आपल्याला आता पाहायला मिळतात. आणि न जाणं त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं आपल्या उत्पादनामध्ये घट येते असं त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी वाटलेलं आहे. भारत देशाचा जर त्या ठिकाणी विचार केला तर 280 किडी त्या ऊस पिकावरती उपजीविका करतात. नुसत्या महाराष्ट्राचा जर त्या ठिकाणी विचार केला तर 17 प्रमुख किडीच्या प्रादुर्भावामुळे आपल्या ऊसाचं उत्पादन त्या ठिकाणी घटतं. आणि आपल्या तालुक्याचा जर त्या ठिकाणी विचार केला तर 5-6 ज्या काही मेजर किडी आहेत त्या किडी मात्र आपल्या ऊसावरती अटॅक करतात. कोणत्या कोणत्या किडी आहेत त्यामध्ये प्रामुख्याने आहेत ती म्हणजे खोडकीड आहे, दुसरी आहे हुंडीका. त्या हुंडीला राष्ट्रीय कीड म्हणून त्या ठिकाणी ओळखतात. मग त्या ठिकाणी उंदीर आहे, त्या ठिकाणी शुगरकेन पायरीला आहे, बुडख्या कीड आहे, कांडी कीड आहे. या सगळ्या निमित्ती आता जो काय हंगाम चालू आहे तो हंगाम आहे तो म्हणजे सुरूचा हंगाम त्या ठिकाणी चालू झालेला आहे. मग सुरू हंगामामध्ये आपल्याला प्रामुख्याने कुठल्या किडीचा प्रादुर्भाव जर मोठ्या प्रमाणामध्ये जर जाणवत असेल तर ती कीड म्हणजे खोडकीड. ती कीड म्हणजे खोडकीड. आणि त्या खोडकिडीच्या संदर्भामध्येच आपण 5 मिनिटांमध्ये या ठिकाणी बघणार आहोत. बऱ्याचशा वेळेला असं त्या ठिकाणी होत असतं की आपले पूर्वज आपल्याला नेहमी सांगायचे का ऊस लागवड झाल्याच्या नंतर बाळबांधणी करायची. कशासाठी बाळबांधणी करायची वापर? मी म्हणतो त्यांना शास्त्र समजत असेल किंवा शास्त्र समजत नसेल सुद्धा, परंतु ते सांगायचे का बाळाला तुझा ऊस ज्या वेळेला 1.5 महिन्याचा होईल ना त्यावेळेला बाळबांधणी कर. मग मला सांगा शास्त्रोक्त पद्धतीने बाळबांधणी कशासाठी आपण करायचो? पुढच्या वेळेला पुढे बघू आपण. त्यावेळेला तुम्हाला कळलं का बाळबांधणी म्हणजे काय करायचं. खोडकिडीचा प्रादुर्भाव कधी होतो? तुमच्या अडसाली ऊसाला प्रादुर्भाव जास्त होत नाही. पूर्व हंगामी ऊसाला खोडकिडीचा प्रादुर्भाव जास्त होत नाही. सुरूच्या हंगामामध्ये त्या खोडकिडीचा प्रादुर्भाव जास्त होतो. त्याचं एकमेव स्वरूपाचं जे कारण कोणतं असेल तर सुरू हंगामाची लागवड होते त्यावेळेला उन्हाची तीव्रता वाढलेली असते.
उन्हाची तीव्रता ज्या वेळेला वाढलेली असते त्यावेळेला परोपजीवी कीटकांची संख्या कमी झालेली असते. परोपजीवी कीटक म्हणजे एक जीव दुसऱ्यावरती अवलंबून असतो असे कीटक. ज्या वेळेला परोपजीवी कीटकांची संख्या त्या ठिकाणी कमी झालेली असते त्यावेळेला खोडकिडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला त्या ठिकाणी जाणवतो, कारण पिकाची प्रतिकारक क्षमता त्या ठिकाणी कमी झालेली असते. खोडकिडीची लाईफ सायकल जर बघितली आपण, हुंडी मागच्या वेळेला बघितली. हुंडीचा जो काही जीवनक्रम आहे तो कमीत कमी 260 ते 270 दिवस त्या ठिकाणी चालतो. खोडकिडीचा प्रादुर्भाव जर बघितला तर 45 दिवसांमध्ये खोडकिडीची संपूर्ण सायकल कंप्लीट होते. ऊसावरती उपजीविका करणाऱ्या सगळ्या ज्या किडी आहेत त्या सगळ्या किडींची लाईफ सायकल हीच आहे. काय आहे? अंडी, अळी, कोश आणि पतंग. हुंडीची अंडी, अळी आणि कोश, पतंग हा जर बघितला तर 260 ते 270 दिवस, कधी कधी वर्षभर ही सायकल चालते. हुंडीची एक सायकल होईपर्यंत खोडकिडीच्या 5 सायकल त्या ठिकाणी पूर्ण होतात. मग खोडकीड आपल्याला कळते कधी? तर खोडकीड आपल्याला कळते आपल्या ऊसाचा जो काही मातृकोंब आहे, मधला कोंब आहे, तो कोंब जेव्हा वाढल त्यावेळेला आपण म्हणतो आपल्या ऊसाला खोडकीड त्या ठिकाणी लागली. परंतु त्याच्या अगोदर जे संकेत असतात ते संकेत आपण त्या ठिकाणी बघितले असतात. खोडकिडीचा खोडकिडीचा जो पतंग आहे तो पतंग कसा असतो हे आपल्याला माहित आहे का? अजून दुसऱ्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही जेव्हा तुमच्या ऊसामध्ये फवारणीसाठी जाता त्यावेळेला तपकिरी रंगाचे पतंग तुम्हाला दिसतात. तपकिरी रंगाचे पाकुळ्या, तपकिरी रंगाच्या पाकुळ्या दिसतात ना तुम्हाला, त्या पाकुळ्या म्हणजेच खोडकिडे. पाकुळ्या काय करतात? त्याच्यामध्ये नर आणि मादी अशा दोन्ही प्रकारच्या पाकुळ्या त्या ठिकाणी असतात. हे काय करतात? अंधाऱ्या रात्री रात्रीमध्ये नर आणि मादीचं त्या ठिकाणी मिलन होतं. नर आणि मादीचं मिलन त्यावेळेला होईल. त्याच्यानंतर त्याच रात्री ही जी काही मादी आहे ती मादी पहिल्या दिवशी 400 अंडे घालते आणि दुसऱ्या दिवशी साधारणतः 125 ते 126 अंडी त्या ठिकाणी घालते. 4 ते 5 दिवसांमध्ये त्या अंड्यामधून अळी त्या ठिकाणी बाहेर येते. तुम्ही जर तुमच्या ऊसाच्या मागच्या बाजूला जर बघितलं तर 60 ते 65 अंडी 4 ओळींमध्ये, 60 ते 65 अंडी, अगदी बारीक 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 अंडी असतात. ते पानाच्या मागच्या बाजूला त्या ठिकाणी असतात. त्यामधून अळी त्या ठिकाणी जन्माला येते. अळीची जी अवस्था असते, अंड्याची अवस्था असते ती 4 ते 5 दिवसाची असते. अळीची अवस्था असते ते 15 दिवस असते. म्हणजे अळी तुमच्या ऊसाला किती दिवस उपद्रव करते? तर 15 दिवस अळी त्या ठिकाणी तुमच्या ऊसाला उपद्रव करत असते. अळी ज्या वेळेला उपद्रव करते त्यावेळेला तुमचा मातृकोंब त्या ठिकाणी खालीला असतो. मधला जो जेठा कोंब असतो तो जेठा कोंब खाडलेला असतो. परंतु जेठा कोंब ज्या वेळेला खाती त्यावेळेला अजून एक गोष्ट ती अळी करते. काय करते अळी? आपण अंडी बघितली, अळी बघितली, ती अळी नंतर कोशावस्थेत जाते. परंतु अळी कोशावस्थेत जाण्याच्या अगोदर तिच्यानंतर जो पतंग जन्माला येणार आहे त्या पतंगासाठी जमिनीच्या वर 4 सेंटीमीटर असा एक होल तयार करते आणि तो होल तिच्या विष्ठेने बुजून घेते. काय करते अळी? तुमचा ऊस ज्या वेळेला 1-1.5 महिन्याचा होईल त्यावेळेला तुमच्या ऊसाचं निरीक्षण करा. ज्या वेळेला मधला जेठा कोंब वाढलेला असेल त्यावेळेला तुमच्या ऊसाच्या साधारणतः 1 इंचच्या अंतराच्या याच्यापर्यंत एक होल त्या ठिकाणी तयार झालेला असेल. तो होल ती अळी त्या विष्ठेने बंद करून घेते. का बंद करून घेते? ज्या वेळेला कोशावस्था तिची 4 ते 5 दिवसांमधून पूर्ण होणार आहे त्याच कोशातून पतंग जन्माला येणार आहे. म्हणून आपल्या पूर्वजांना शास्त्र त्या ठिकाणी माहित नव्हतं, परंतु त्यांना ही गोष्ट माहित होती का जो होल त्या अळीने तयार केलेला आहे, बाळबांधणी जरी केली तर तो होल बुजला जाईल आणि पुढची पिढी ज्या त्या खोडकिडीची तयार होणार आहे ती त्या ठिकाणी होणार नाही. म्हणून बाळबांधणी करणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. खोडकीड ज्यांची झाली असेल, ज्यांनी बाळबांधणी त्या ठिकाणी केली नसेल, त्यांना अजून एक तुम्हाला औषध सांगतो. तो डिपॉन्ट कंपनीचं कोरोजन. डिपॉन्ट कंपनीचं कोरोजन ज्या वेळेला तुमचा ऊस साधारणतः 30 ते 35 दिवसाचा होईल 150 ml 400 लिटर पाण्यातून आळवणी करायची. 150 ml 400 लिटर पाण्यातून आळवणी करायची. खोडकिडीसाठी कुठलंही औषध पिकावरती फवारायचं नाही. ते जमिनीतूनच तुमचं त्या ठिकाणी जायचं. त्या पद्धतीने तुमची खोडकीड नियंत्रणामध्ये येईल. रोगाच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी जर बघायचं झालं तर ऊसाला बेण्याच्या मार्फत रोगाचं संक्रमण त्या ठिकाणी होतं. बेण्याच्या मार्फत काय पसरतं?
बेण्याच्या मार्फत कुठले रोग पसरतात? तुम्ही बोला, माझी सिक्वेन्स अजिबात त्या ठिकाणी ब्रेक होणार नाही, परंतु तुमचे जेवढे प्रश्न त्या ठिकाणी तेवढाच विस्तृत त्या ठिकाणी होणार आहे. तुमचे प्रश्न असतील त्या तुम्हाला आलेल्या खऱ्या अर्थाने अडचणी असतील. आम्ही प्रत्येक वेळेला शेतकऱ्यांना प्रत्येक मेळाव्यामधून आम्ही त्या ठिकाणी सांगत असतो बेने प्रक्रिया करा. काय सांगत असतो? बेने प्रक्रिया करा. तुम्हाला बेने प्रक्रिया ज्या वेळेला खऱ्या अर्थाने करायला सांगतो त्यावेळेला आमचा उद्देशच खऱ्या अर्थाने असतो तर बेनेमार्फत प्रसार आणि प्रचार होणारे जे काही रोग आहेत ते होऊ नये म्हणून आम्ही सांगत असतो बेने प्रक्रिया त्या ठिकाणी करा. पण तुम्हाला ही गोष्ट कळली पाहिजे का बेनेमार्फत कुठले कुठले रोग त्या ठिकाणी होतात, तर जे होऊ नये म्हणून साहेब लोक आपल्याला सांगतात की बेने प्रक्रिया त्या ठिकाणी करा. तर बेनेमार्फत प्रसार आणि प्रचार होणारा सगळ्यात महत्वाचा रोग तो म्हणजे गवताळ वाढ. तो म्हणजे गवताळ वाढ. अजून कुठला रोग आहे? त्यामध्ये रेड रॉट ज्याला म्हणतो आपण, रेड रॉट ज्याला म्हणतो तो बेण्याच्या मार्फतच संक्रमित होतो. तुमच्या ऊसामध्ये जे कोंब उगणार नाहीत, जे कोंब उगणार नाहीत ते टिपरं जर तुम्ही उकरून पाहिली 1.5 ते 2 महिन्याच्या दरम्यान, तर टिपरं फोडल्याच्या नंतर तुमच्या असं निदर्शनास येईल का ते टिपरं आतमध्ये लाल निघतात. काय निघतात? लाल निघतात. तो लाल असणारा तुम्हाला त्याचं सायंटिफिक नाव माहित नाही, परंतु सायंटिफिक नाव आहे त्याचं रेड रॉट. त्याला अन्नस असं पण म्हणतात, पायनॅपल असा रोग म्हणतात, कारण त्याचा वास जर त्या ठिकाणी घेतला तर साधारणतः अन्नस सारखा त्याचा त्या ठिकाणी वास येतो. परंतु त्याचाही प्रसार आणि प्रचार कशा मार्फत होत असतो? तर बेण्याच्या मार्फत होत असतो. आणि म्हणून आम्ही लोकांना म्हणत असतो तुम्ही बेने प्रक्रिया करा. बेने प्रक्रिया केली तर बेण्यामार्फत प्रसार आणि प्रचार होणारे जे रोग आहेत त्या ठिकाणी थांबतील. दुसरा प्रसार आणि प्रचार कशामुळे होत असतो? तर हवेमार्फत काही रोगांचा प्रसार आणि प्रचार होत असतो. हवेमार्फत काय पसरतात? नाही विचारा ना, चालू विचारा. पुढे जाण्याच्या अगोदर आता गवताळ वाढ समजून घेण्याचा प्रयत्न करू. काय आहे गवताळ वाढ? मी सांगितलं तुम्हाला बेण्याच्या मार्फत तिचा प्रसार आणि प्रचार होतो. 4 वर्षाचा रेकॉर्ड आपण त्या ठिकाणी म्हणजे मी जेव्हापासून ऊस विकास अधिकारी झालो तेव्हापासून ठेवण्याचा प्रयत्न मी कारखान्यावरती करतोय. याचं एकमेव स्वरूपाचं कारण की गवताळ वाढ आज जरी सहज वाटली ना तुम्हाला, माझ्या शेतात 1 आहे, 5 आहे, 4 बेट आहेत, तरी तुमचा संपूर्ण वाढ गवताळ वेळेचा वाढ कधी होईल ना हे तुम्हाला सुद्धा मंडळी त्या ठिकाणी कळणार नाही. कशामुळे होतं गवताळ वाढ? फायटोप्लाझ्मा नावाच्या जीवाणूमुळे गवताळ वाढ होते. काय होते? फायटोप्लाझ्मा नावाच्या जीवाणूमुळे गवताळ वाढ होते. 1996 पूर्वीचं जे संशोधन होतं त्या संशोधनामध्ये असं म्हणत होते का विषाणूमुळे किंवा मायकोप्लाझ्मामुळे ती गवताळ वाढ त्या ठिकाणी होते. परंतु नंतर संशोधन त्या ठिकाणी झालं की फायटोप्लाझ्मा नावाच्या जीवाणूमुळे ही गवताळ वाढ त्या ठिकाणी होते. त्या जीवाणूच्या बद्दल बोलत असताना अजून एक गोष्ट तुम्हाला महत्वाची सांगतो का फायटोप्लाझ्मा नावाच्या जीवाणूच्या नियंत्रणासाठी, फायटोप्लाझ्मा नावाच्या जीवाणूच्या नियंत्रणासाठी आजपर्यंत कोणतंही संशोधन त्या ठिकाणी निर्माण झालं नाही. आणि म्हणून गवताळ वाढ जरी तुमची त्या ठिकाणी झाली तर गवताळ वाढीच्या नियंत्रणासाठी कोणतंही औषध मार्केटमध्ये नाही. गवताळ वाढीच्या नियंत्रणासाठी एक आणि एकच उपाय, काढा आणि नष्ट करा. अप्रूव्ड अँड डिस्ट्रॉय. मग तुमच्या शेतामध्ये जर गवताळ वाढ असेल तर तुम्ही तेच केलं पाहिजे. नुसती काढली नाही पाहिजे तर जाळून त्या ठिकाणी नष्ट केली पाहिजे. बेण्याच्या मार्फत गवताळ वाढीचा प्रसार होणार नाही त्याची काळजी साहेब आम्ही आता त्या ठिकाणी घेतोय. जर आम्हाला असं त्या ठिकाणी वाटलं की 5% पेक्षा जास्तच गवताळ वाढ आहे तर तो प्लॉटच एकतर मुळात आम्ही काढायचं बंद करतोय. दुसरी गोष्ट, जर समजा 1-2% जर गवताळ वाढ असेल तर आपण सर्व शेतकरी आहेत, 1-2% तो प्लॉट आपल्याला बंद ठेवता येत नाही, पण गवताळ वाढीची बेट मात्र त्या ठिकाणी उभीच आम्ही त्या ठिकाणी ठेवत असतो. अजून एक गोष्ट सांगतो, ज्याच्या प्लॉटमध्ये गवताळ वाढ आहे त्यांनी अजून एक गोष्ट करायची. 5% पेक्षा गवताळ वाढ जर जास्त असेल आणि तुम्ही त्या ऊसाचा जर खोडवा ठेवणार असेल तर मशीनच्या सहाय्याने बुडक्या छाटायच्या नाहीत. मशीनच्या सहाय्याने बुडक्या छाटायच्या नाही. मशीनच्या सहाय्याने जर तुम्ही त्या ठिकाणी बुडक्या जर छाटल्या तर तुम्हाला जे 5 बेटं दिसत होती ना त्याची 5000 बेटं एका एकर मध्ये त्या ठिकाणी होतील. का बरं होतील? हा संसर्गजन्य स्वरूपाचा रोग आहे. एका बेटावरून दुसऱ्या बेटावरती तो संक्रमण करत असतो. कशाच्या मार्फत संक्रमण करत असतो? ज्या साहित्याने आपण त्याची तोडणी करत असतो त्याच्या सहाय्याने तो दुसरीकडे संक्रमण होत असतो.
आणि म्हणून गवताळवाडची बेटं जिथं असतील ते काढा आणि नष्ट करा. अजून काही शंका गवताळवाडीबद्दल? नाही, बेने प्रक्रिया केल्याच्या नंतर गवताळवाडीची बेट ज्या ठिकाणी लक्षात येतील ना त्याच ठिकाणी मुळातच बेट बेने प्रक्रियेसाठी घ्यायची नाही. परंतु काही अंशी बेने काय कधी काय होतं माहिती कसं आहे, मुळात गवताळवाड लक्षातच येत नाही वगैरे जे होणार आहे किंवा चाबूक कायमेचा जो प्रादुर्भाव होणार आहे तो त्याच्या बेने प्रक्रियेच्या नियंत्रणातून कुठंतरी नियंत्रणात येईल ही त्या मागची खऱ्या अर्थानं भूमिका आहे. परंतु ज्याच्या ठिकाणी गवताळवाड आहे त्यांनी काढून ती टेकडी नष्ट करा. दुसरी एक समस्या त्या ठिकाणी आपल्याकडे आता आपण जिचा सामना करतोय ते म्हणजे हवेमार्फत प्रसार आणि प्रचार होणारे जे काही रोग आहेत त्यामध्ये प्रामुख्याने आहे तांबेरा आणि दुसरा आहे ब्राऊन स्पॉट. कशामुळे होतो तांबेरा? 265चं क्षेत्र जास्त आहे आपल्याकडं, आता कमी झालेलं आहे त्या ठिकाणी, परंतु 50% 265चं क्षेत्र त्या ठिकाणी असताना आपण मात्र तांबेऱ्याचं नियंत्रण यशस्वीपणाने करू शकलो नाही. याचं एकमेव स्वरूपाचं कारण जर त्या ठिकाणी काय असेल तर ह्या तांबेऱ्याचा प्रादुर्भाव साहेब जर कुठं होत असतो तर तो साधारणतः सप्टेंबर महिन्यामध्ये तांबेऱ्याचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी व्हायला सुरुवात करतो. ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये त्याचा ऑकरन्स जास्त दिसतो. परंतु ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये त्याचा ऑकरन्स जास्त दिसत असताना ज्या वेळेला ऊसाची तोडणी चालू असते त्यावेळेला आपला लागवडीचा ऊस सरी फोडायला आलेला असतो. तुमच्या लक्षात येते ना, लागवडीचा ऊस सरी फोडायला आलेला असतो. होतंय काय का जो ऊस तोडायला आहे त्या तोडणाऱ्या ऊसावरचे बीजाणू हे लागवडीच्या ऊसावरती त्या ठिकाणी जातात. मग ही जी सायकल आहे, ही जी सिक्वेन्स आहे, ही सिक्वेन्स कुठं ब्रेक व्हायलाच तयार नाही. म्हणून मी मात्र शेतकऱ्यांना आता प्रत्येक मेळाव्यामधून त्या ठिकाणी सांगत आहे, तुम्ही त्या ठिकाणी नियंत्रणासाठी प्रयत्न करता, परंतु तुम्ही नियंत्रण करत असताना शेजारच्याने जर त्या ठिकाणी तांबेऱ्याचं नियंत्रण नाही केलं तर त्याचे जे स्पोर आहे ते स्पोर फॉर्मेशन तुमच्या ऊसावरती त्या ठिकाणी येईल. म्हणून सामुदायिक स्वरूपाचं नियंत्रण तांबेऱ्याच्या स्वरूपामध्ये तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी केलं पाहिजे. काय म्हणाले हे तांबेऱ्याच्या याच्यातनं? तांबेऱ्याच्या याच्यामध्ये काय होतं की साधारणतः पानाच्या मागच्या बाजूला त्याचे बीजाणू आपल्याला बोटाला दिसतात, त्या पद्धतीने होतात. ज्यावेळी त्याचे बीजाणू मोठे होतात त्यावेळेला ते स्पोर असतात ते फुटतात आणि त्याच्यातनं पावडर खाली पडते. नुसतीच खाली पडते का ती पावडर? तर ती पावडर खाली पडत नाही तर ती इतरत्र उधळते. मग जिथं ती पावडर उधळणार आहे, जिथं स्पोर फॉर्मेशन होणार आहे तिथे तांबेऱ्याचा जन्म होणार आहे. म्हणजे तुम्ही नियंत्रण केलं पाहिजे, तुमच्या शेजाऱ्याला नियंत्रण करायचं असं तुम्ही सांगितलं. काय नुकसान होऊ शकतं तांबेऱ्याचं प्रमाण? तुम्ही आम्ही जे म्हणताय ना आता साहेब, नाही पूर्वीसारखं 4-5 वर्षापूर्वी 265चं उत्पादन अपेक्षा एवढं येत होतं, आज अपेक्षित उत्पादन येत नाही. अपेक्षित उत्पादन न येण्याचं एकमेव स्वरूपाचं कारण म्हणजे त्याच्यावरचा आढळणारा तांबेरा आणि ब्राऊन स्पॉट. आम्ही शेतकऱ्यांना आता त्या ठिकाणी सांगतोय का 265 पेक्षा 86-032 ची लागवड त्या ठिकाणी तुम्ही जास्त करा. याचं एकच कारण आहे का तांबेरा नियंत्रणात येत नाही अशी परिस्थिती त्या ठिकाणी आता तयार झालेली आहे. काय होणार आहे तांबेऱ्यामुळे? जर तांबेरा जर वाढला ना, तुम्हाला आज जे उत्पादन मिळतंय ना ते सुद्धा अपेक्षित उत्पादन त्या ठिकाणी मिळणार नाही. पानं काय करत असतात? प्रकाश संश्लेषण क्रियेमधून अन्नाची निर्मिती करत असतात. प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी पानं जर व्यवस्थित राहिलं नाही तर अपेक्षित अन्नाची निर्मिती ऊसामध्ये होणार आहे का? होऊ शकत नाही. एका ऊसाची जर समजा 4 पानं जर तांबेऱ्याने ग्रासलेली असतील तर प्रकाश संश्लेषणाची क्रिया त्या ठिकाणी यशस्वीपणे पार पडणारच नाही आणि म्हणून अन्नाची निर्मिती होणार नाही. याचाच अर्थ अपेक्षित उत्पादन तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार नाही. म्हणून ज्यांचे 265 ऊस आहेत त्यांना सरी फोडायच्या वेळेला जरी तांबेरा दिसला नाही तर माझं सांगणं आहे प्रत्येकाला की अँट्रॅकॉलची फवारणी करा. मग तुम्हाला अँट्रॅकॉलच सांगतोय असं त्या ठिकाणी काही नाही. तुम्हाला जर कॉपर क्लोराईड मिळालं तर कॉपर क्लोराईडची फवारणी करा, मँकोसेब मिळालं तर मँकोसेबची फवारणी करा. परंतु त्या रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता 2 ते 2.5 ग्रॅम एका लिटर मध्ये, तुमच्याकडे वही आहे तुम्ही लिहून घ्या. जर समजा प्राथमिक अवस्थेमध्ये तांबेरा असेल तर अँट्रॅकॉल 2 ते 2.5 ग्रॅम 1 लिटर पाण्यामध्ये घ्यायचा. जर तुम्हाला वाटतंय साधारणतः पुढचं मी सांगतोय, जर तुम्हाला वाटतंय का आता तांबेरा नियंत्रणात येणार नाही तर महागडी 2 औषधं तुम्हाला सांगतो, टिल्ट आणि कुमानियल.
टिल्ट आणि उमानियल. अर्धा ml टिल्ट घ्यायचं, अर्धा ml टिल्ट घ्यायचं आणि 2 ml उमानियल घ्यायचं. एकत्रितपणाची फवारणी जरी तुमच्या ऊसावरती तांबेरा नसतात तरी घ्यायची. कारण एकदा सरी फोडली तर परत जरी तुम्हाला वाटतं ना आता फवारणी घ्यायची तरी तुम्ही फवारणी त्या ठिकाणी घेऊ शकत नाही, म्हणून एक फवारणी घ्यायची. दुसरा महत्वाचा रोग म्हणजे केवडा. दुसरा महत्वाचा, खरं तर हा केवडा रोग नाहीये, परंतु इथं मुरमाड जमिनी ज्याच्या ज्याच्या आहेत, मुरमाड जमिनी ज्याच्या ज्याच्या आहेत त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की ऊस तुटून गेल्याच्या नंतर तुमचा ऊस साधारणतः पिवळा निघतो, निघतो ना. तुमचा ऊस पिवळा का निघतो? ज्याची जमीन काळी त्याचा ऊस पिवळा निघतो का? नाही निघत. काळ्या जमिनीतून पिवळा ऊस निघण्याचं जरी प्रमाण असतं तरी 1.5 महिन्यांनी युरियाचा डोस टाकल्याच्या नंतर तो ऊस कव्हर होतो. परंतु मुरमाड जमिनीवाल्यांची ती समस्या एखाद्या वेळेला सरी फोडायच्या ऊसापर्यंत राहती. याचं एकमेव स्वरूपाचं दादा कारण म्हणजे तिथे कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं, म्हणजे चुनखडीचं प्रमाण जास्त. चुनखडी म्हणजे कॅल्शियमच आहे ना. मग ज्या ठिकाणी कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं त्या ठिकाणी जमिनीतलं फेरस अपटेक होत नाही, जमिनीतलं फेरस अपटेक होत नाही. म्हणून तो जो रोग आहे तो फेरस सल्फेट आणि झिंक सल्फेटची डेफिशियन्सी आहे. मग ज्यांना ज्यांना अशा समस्या तयार होतात त्यांनी तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या की 100 लिटर पाण्यामध्ये अर्धा किलो फेरस सल्फेट, अर्धा किलो झिंक सल्फेट आणि 2 किलो युरिया, अर्धा किलो फेरस सल्फेट, अर्धा किलो झिंक सल्फेट आणि 2 किलो युरियाच्या 2 फवारण्या 15 दिवसाच्या अंतराने जर त्या ठिकाणी केल्या तर केवडा रोगाचं नियंत्रण तुम्हाला मिळवणं शक्य होईल. रोगाच्या संदर्भात अजून बरेचसे रोग त्या ठिकाणी राहिलेले आहेत. मग त्या ठिकाणी पोक्का बोंग आहे, त्या ठिकाणी मोझॅक आहे. ज्या ज्या वेळेला तशा समस्या निर्माण होतील त्या त्या वेळेला त्याच्यावरती आपण उपाययोजना तुम्हाला सांगू. आज सगळ्या रोगाचा विचार करायची आपल्याला काही प्रामुख्याने त्या ठिकाणी गरज आहे. एका महत्वाच्या मुद्द्यावरती तुमच्या सगळ्यांच्या समोर हे ऊस विकास व्यवस्थापन घेऊन आम्ही कारखान्याचे सर्व मंडळी, कारखान्याचे सर्व अधिकारी त्या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. याचं एकमेव स्वरूपाचं कारण म्हणजे का तुमच्या आमच्या जमिनीमध्ये कमी होणारं सेंद्रिय कर्बाचं प्रमाण. सेंद्रिय कर्बाचं प्रमाण किती आहे? आम्ही पण माती परीक्षण त्या ठिकाणी करतो की 0.40 ते 0.50च्या आतमध्ये त्या ठिकाणी सेंद्रिय कर्बाचं प्रमाण आहे. मग सेंद्रिय कर्ब व्यवस्थापनासाठी काय केलं पाहिजे? पूर्वीचे दिवस आता आपल्याकडे त्या ठिकाणी राहिले नाहीत. ना शेणखताची उपलब्धता आपल्याकडं, ना गाई ढोरं आपल्याकडं, ना मांडव आपल्याकडं. पूर्वीच्या वेळेला समस्या त्या ठिकाणी होती, मांडव असायचे, मांडवाचं शेण सगळ्या वावरात त्या ठिकाणी टाकलं जायचं. मग सेंद्रिय कर्बाची उपलब्धता मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी व्हायची. आणि जरी 1 गोण युरिया आणि 1 गोण सिंगल सुपर फॉस्फेट तेवढीच 2 खतं मंडळी तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी माहित होती. परंतु युरिया आणि सिंगल सुपर फॉस्फेट वरती 60-70 मेट्रिक टन त्या वेळेला आपण त्या ठिकाणी काढत होतो. आज तर जोडीला 10-26 आहेत. सगळे वॉटर सोल्युबल फर्टिलायझरची रेंज आहे आपल्या बरोबर. तरी जेवढं आपल्या वाटाने उत्पादन काढलं तेवढं उत्पादन मात्र आपण त्या ठिकाणी काढू शकत नाही. याचं एकमेव स्वरूपाचं कारण असं तर वर्षानुवर्ष आपण फक्त ऊस आणि ऊसच घेतो. फेरपालटीची पिकं त्या जमिनीमध्ये आपण घेत नाही, जमिनीला दाब देत नाही, हिरवळीची खतं घेत नाही. पर्यायाने सेंद्रिय कर्बाचं प्रमाण 0.30 ते 0.40% दरम्यान आलं. सेंद्रिय कर्ब जर 1% जवळपास जर गेलं तरच रासायनिक खताचा किफायतशीर उपयोग होईल. ज्यांनी पास्ताचं व्यवस्थापन त्या ठिकाणी केलेलं आहे त्यांच्या ही गोष्ट लक्षात येईल. परंतु आदर्श पद्धतीचं पास्ताचं व्यवस्थापन कृषी अधिकारी म्हणून आमच्या गावचे जाधव साहेब आहेत, त्यांनी त्यांच्या प्लॉटवरती केलेलं आहे. शासकीय माफता आली खरं तर 2-3 वर्षापासून ते पास्ताचे व्यवस्थापन या ठिकाणी करतात. मी त्यांना विनंती करतो की आपण ते पास्ताचे व्यवस्थापन आपल्या शेतात कसं केले ते या ठिकाणी सांगावं. आज नंतर आपण पीएसबी ऍसिडोबॅक्टर आणि डीसी मध्ये 5 मिनिटांमध्ये विचार करणार आहोत. येस सर, माझी विनंती आहे, बोलायला वेळ कमी मिळाला तरी चालेल, परंतु तुमच्या ज्या शंका आहेत ना त्या सगळ्या शंका विचारा. कदाचित असे होईल का तुमच्या शंकांना मी ह्या वेळेला उत्तर देऊ शकणार नाही, म्हणजे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी देण्याचा प्रयत्न करेन. परंतु तुमच्या शंका हाच खऱ्या अर्थानं ऊस विकास आहे ना. अगोदरचे मोठमोठे जे तज्ञ आहेत ना ते तज्ञांना आणून तुमच्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न मी करेन. परंतु तुम्ही प्रश्न मात्र विचारा. बोला जातो सर. जाधव
कुट्टी व्यवस्थापन या विषयावर बोलणार आहे. परंतु अधिकारी म्हणून नाही तर एक शेतकरी मी प्रॅक्टिकली करतो. तर माझ्याकडे साधारणतः माझ्या 6.5 एकर ऊसाची तोड साधारणतः दसऱ्याच्या दिवशी टोळी आली, 2-3 टोळे आले आणि साधारणतः 20-25 दिवस चालू. त्याच्यानंतर मग आता 65 कुट्टी करायची. कशी कुट्टी करायची तर आमच्या जागवडी म्हणून गाव आहे, तिथं 2 मशीन कुट्टीच्या. एक ते दोघे पण सगळे बोलत होतो, पण एक जण 1200 रुपये तास देतो, एक जण 1500 रुपये तास देतो. तर मग मी ते 1200 रुपये तासाला बोलवलं आणि कुट्टी करायला सांगितली त्याला. तर ज्यावेळेस ते कुट्टी मशीन चाललं यापूर्वी आपल्याला जे काही आपण ते पाचट असतं शेतामध्ये ते सगळं एकसारखं शेतामध्ये आखरावं लागतं, नाही तर मग कुट्टी सारखी होत नाही, पाचट गाडून राहतं खाली आणि वरच्यावर कुट्टी होती. मग ज्यावेळेस तो रोलर चालला पाठीमागचा त्यावेळेस माझ्या असं देणार एक आलं का जो आपला खोडवा लोकांनी कट केला होता, मी ऊस कट केला होता, त्याची जी काही थोडं 1 इंच 2 इंच राहिली होती त्या मशीनने एक सारखी थोडा आणली. त्यामुळं जो फुटला तो एकदम जवळजवळ 15 ते 17 फूट मी त्याला आली आणि एक सारखी फूट झाली. हा रोटर चालते ते पाठीमागून जे रोलर चालला नाही त्याला ती सारखी करून घेतली. पण ती कुट्टी केली. कुट्टी केल्यानंतर साधारणतः मला 1 एकरला 2 तास लागले, म्हणजे साधारणतः 2400 रुपये कुट्टी करायला. कुट्टी केल्यानंतर मग मी त्याला पाणी दिलं, पाटपाणी. एक पाटपाणी दिल्यानंतर मी एक डिकम्पोस्टर म्हणून पाचट कुजवण्याचं एक कल्चर मिळते, जेवण कल्चर आहे, ते कृषी विज्ञान केंद्र नागपूर साधारणतः ते 40 रुपये लिटरने मिळते. त्यांच्याकडे 1 लिटरचं कॅन, 2 लिटरचं कॅन आणि 5 लिटरचे कॅन असे उपलब्ध आहे. साधारणतः माझ्या हिशोबाप्रमाणे 2 कॅन घेऊन आलो 5-5 लिटरचे. तर एकरी 3 लिटर डिकम्पोस्टर, 2 किलो गुळ आणि 8 लिटर पाणी असं मिश्रण करून ते 10 दिवस भिजवायचं. रोज सकाळी त्याला काठीनं हलवायचं. असं 10 दिवस करून झालं तर 11व्या दिवशी 2 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट दाणेदार, 2 बॅग युरिया ही एकरी पाटावर टाकायची आणि त्याच्यानंतर पॉवर पंपाने म्हणजे आपला त्याचा पंप औषध फवारायचं. त्याच्या साधारणतः 12 ते 15 टाक्या होतात, तर त्याच्यावर फवारायचं. मग ते फवारल्यामुळं ते पातळ पुसतं साधारणतः 3 ते 4 महिन्यात त्याचं पक्क करतो. तर साधारणतः ते हेक्टरी 4 ते 5 टन आपल्याला सेंद्रिय करतो. अशा पद्धतीने माझी तुम्हाला विनंती आहे तर तुम्ही सर्वांनी ऊस पाचट कुट्टी करावी आणि जो काही निसर्गाचा समतोल बिघडतो आपण पेटवल्यामुळं वातावरण दूषित होतं ते होणार नाही. हो, प्लास्टिक ड्रम टाकतो. 2 किलो गुळ लिहून घ्या. 2 किलो गुळ, 2 किलो गुळ, 3 लिटर डिकम्पोस्टर कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव मध्ये मिळते आणि 8 लिटर पाणी. 8 लिटर पाणी, 2 किलो गुळ, 3 लिटर डिकम्पोस्टर याचं मिश्रण तयार करायचं. हे 10 दिवस रापट ठेवायचं. त्याला रोज सकाळी काठीनं हलवायचं 1 दिवस, एक 5 मिनिटं आणि 10 दिवसांनी ते पाचट कुट्टीवर फवारायचं. ते पाचट कुट्टीवर फवारण्यापूर्वी एकरी 2 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट आणि 2 बॅग युरियाच्या त्या पाटावर टाकायच्या आणि नंतर त्याच्यावर फवारायचं. ते लिहून घ्या. 2 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट एकरी दाणेदार आणि 2 बॅग युरिया दाणे. खरं म्हणजे शेतकरी हा शास्त्रज्ञ किंवा नवीन नवीन ज्या टेक्नॉलॉजी आहेत त्या टेक्नॉलॉजीचा जनक सुद्धा तो शेतकरीच आहे. या गावात येत असताना मला अजून एक गोष्ट खरं तर विशेष भावली बरं का ढोले साहेब. मी 2-3 वेळेला भास्कर शेठच्या प्लॉटवरती आलो खरं तर, परंतु नवीन नवीन जे काही प्रयोग आहेत ते नवीन नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केला. मग सुरुवातीच्या काळात रोप लागवडीकडे लोक धसत नव्हती. रोप लागवड त्यांनी त्यांच्या प्लॉटवरती केली. खोडव्यामध्ये आंतरपिकं घेत नव्हती, आंतरपिकं त्यांनी त्या ठिकाणी घेतली.
व्यवस्थापनातील आमच्याही सांगताना काहीतरी 2-4 वर्षापूर्वीच्या चुका त्या ठिकाणी होत्या, त्या चुकाही सांगण्याचा त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला. परंतु त्या चुका सांगत असताना स्वतःचे अनुभव जे आहेत ते स्वतःचे अनुभव आम्हाला त्या ठिकाणी शेअर केले. तुम्ही सुद्धा तुमच्या शेतामध्ये प्रयोग करत असताना ज्या ज्या काही अडचणी त्या ठिकाणी येतील, व्यवस्थापन जाताना आम्ही मोबाईल नंबर पण तुम्हाला देणार आहोत, तुम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करा की तुमची चूक झाली पण तुम्ही त्या पद्धतीने सुधारून घेतली. असा जर अनुभव असेल तर तुम्ही एक प्रमोटर म्हणून 100 शेतकऱ्यांना आम्हाला ती योजना त्या ठिकाणी सांगता येईल. पाचट व्यवस्थापनाच्या बाबतीत साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं. एक मुद्दा पाचट व्यवस्थापनाच्या बाबतीत अजून तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो की पाचट व्यवस्थापन करत असताना 3 गोष्टीचा एकत्रितपणाने संयोग तुमचा झाला पाहिजे. डिकम्पोजिंग बॅक्टेरिया त्या ठिकाणी तर टाकलेच पाहिजे, युरिया सिंगल सुपर फॉस्फेट पण टाकलेच पाहिजे, परंतु पाणी, माती, जमीन आणि पाणी एकत्रित झालं पाहिजे. ह्या जर गोष्टी एकत्रित त्या ठिकाणी झाल्या तर तुमचं पाचट लवकर त्या ठिकाणी कुजल. मी तर असं म्हणतो की किफायतशीर पद्धतीने जर तुमचं पाचटाचं, मातीचं, पाण्याचं जर मिलन झालं तर तुम्हाला कुठल्याही बॅक्टेरियाची गरज पडणार नाही. परंतु व्यवस्थित त्या ठिकाणी एकत्रित होत नाही म्हणून खऱ्या अर्थानं त्या डिकम्पोजिंग बॅक्टेरियाची गरज आहे. पायाला लागणारा पाचट 3ऱ्या भरणीला तुमचं पुसतंय. तुम्ही म्हणता ना आता 2-3 भरण्या झाल्या पाचट बदलावं म्हणजे पाचट पुसणं हे तुम्हाला मान्य आहे ना, परंतु ते मान्य करत असताना ही पण गोष्ट मान्य आहे का माती आणि पाणी एकत्र झालं त्या ठिकाणी. जिथे जिथं माती पाणी एकत्र होईल तिथं पाचट त्या ठिकाणी लवकर कुजत. माझी विनंती आहे की शासकीय अधिकारी, आता मंडल कृषी अधिकारी आहेत ते सुद्धा आपल्या समवेत आहेत, माझी विनंती आहे की पाचट पुरी त्या ठिकाणी पेटवू नये. पाचट काय देणार आहे मंडळी तुम्हाला, तर त्याच्या एकूण वजनाच्या 0.50% नत्र देणार आहे, 0.7% स्फोरक त्या ठिकाणी देणार आहे, 1% पर्यंत पालाश तुम्ही त्या ठिकाणी देणार आहे. जर तुम्ही त्या ठिकाणी पाचट जर पेटवलं तर मी म्हणतो आज समस्या तुम्हाला कदाचित निर्माण होणार नाही, परंतु भविष्य काळामध्ये जो लोकरी व्हावा तर ज्याच्यावरती आता आपण चांगल्या पद्धतीने नियंत्रण परोपजीवी कीटकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी कोनोबात्रा आणि मायक्रोमसच्या माध्यमातून मिळवलेलं आहे, ते सगळे मित्र कीटक एक दिवस मंडळी नष्ट होऊ शकते. अजून काय होणार आहे तुमचं, तुम्ही पाचट पेटवायची ही जी साधी संकल्पना आहे ना, त्या साध्या संकल्पनेतून तुमच्या जमिनीमध्ये वर्षभर जेवढे जीवाणू तयार झालेत ना तेवढे जीवाणू एका मातीच्या काडीमध्ये नष्ट होणार आहे. बोला. एकदम चांगलं, एकदम चांगलं. नाही पाणी जात नाही, हा पाणी पुढे सरकत हा पाचट जर आखं राहिलं पाणी हा पाचट बरोबर चांगल्या संपूर्ण पाचटाचं व्यवस्थापन तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. वाचल नाही, ही जी संकल्पना आहे ना खरं तर मूलस्थानी पाचट व्यवस्थापन ही बरोबर ना, मूलस्थानी पाचट व्यवस्थापन हा शासनाचा कन्सेप्ट आहे. त्यांनी बदलत्या हवामानात पाचट व्यवस्थापनावरती संपूर्ण 1 महिन्याचं ऑनलाईन लेक्चर मागच्या कोरोनाच्या काळात त्या ठिकाणी ठेवलं. त्यांची संकल्पना तीच आहे तर संपूर्ण पाचटाचं व्यवस्थापन तुम्ही करा, परंतु जमिनीबरोबर ते चांगल्या पद्धतीने तुडून घ्या. ज्याची पट्टा पद्धत आहे ना तर मधल्या पट्ट्यात जर त्याचं व्यवस्थापन केलं तर चांगलंच त्या ठिकाणी होईल. जोडीला अजून एक गोष्ट करा, तुम्ही ज्या वेळेला त्याचे व्यवस्थापन करत आहेत ना त्यावेळेला कारखान्याचं मिळणारं बायो कंपोस्ट खत घ्या बरं. बायो कंपोस्ट खत आहे, पलीकडची वेगळी बायो कंपोस्ट दाखवा फक्त तिथं लोकांना. तुम्ही जे टनाने खाली करताना ते फक्त 1 किलोच्या हिशोबामध्ये इथं सगळ्यांना दिसावं म्हणून त्या ठिकाणी केलेलं आहे. बायो कंपोस्ट खताची मागणी आमची पण दिवसेंदिवस कमी होत आहे. का होत आहे याचे कारण आम्हाला त्या ठिकाणी कळत नाही, परंतु एक गोष्ट मात्र तुम्हाला अगदी जबाबदारीने सांगतो, बायो कंपोस्टची निर्मिती कशापासून करतोय आम्ही, मळीपासून करतोय. मळी कशापासून तयार होते, ऊसापासून तयार होते. तुमच्याच ऊसापासूनच बायो कंपोस्ट खत तयार होतंय, परंतु त्याच्यातला तुम्ही तुमच्या जमिनीमध्ये तुमच्या ऊसाला
जे नत्र स्फुरद आणि पालक टाकत असताना त्यातलं बाकीच्या गोष्टी त्या ठिकाणी विघटन होत जातात, परंतु 25 ते 30% तुमचंच तुम्हाला परत देतो. तुमचंच तुम्हाला ज्या वेळेला आम्ही छातीतोडपणाने सांगत असतो ना का कमीत कमी 8 ते 10 मेट्रिक टन, जास्तीत जास्त 15 ते 16 मेट्रिक टन तुम्ही बायो कंपोस्ट खत वापरा. का वापरा? त्याच्यामध्ये काय आहे, एरोटेरलच्या सहाय्याने 45 दिवसाची सायकल आम्ही त्या ठिकाणी तयार करतो, त्याच्यामध्ये डिकम्पोजिशन ऍड करतो, परंतु त्याच्यामध्ये नत्र स्फुरद पालाश आहे हे काय आम्ही ऍड करतोय का? त्याच्यामध्ये नत्र स्फुरद पालाश आहे ते आम्ही ऍड करत नाही, ते तुमचंच आहे, ते तुमचंच आहे. ते ना नफा ना तोटा या तत्वावरती परत तुम्हालाच त्या ठिकाणी देतोय. म्हणून माझी सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे का बायो कंपोस्ट खताचा वापर तुम्ही करा. 5 मी दोन्ही गोष्टी मान्य करतो. आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचायला कमी पडत असेल कदाचित, किंबहुना तुमच्या अज्ञानामुळे तुम्ही वापरत नसाल हे एक त्या ठिकाणी सांगतो, किंबहुना याच्यापेक्षा स्वस्त तुम्हाला कुठल्या मार्केटमध्ये मिळत असेल. तुम्ही सेंद्रिय खतं वापरता, तुम्ही सफला वगैरे जी सेंद्रिय संवर्धन वगैरे खतं आहेत ती खतं वापरतात. ही खतं वापरणारा वर्ग मोठा आहे त्या ठिकाणी. 40,000 मेट्रिक टनाची निर्मिती करतो, सगळं आपण त्या ठिकाणी विकतो, परंतु जो जो घेतोय ना सातत्याने तोच परत घेतोय. नवीन शेतकरी त्या ठिकाणी तयार होत नाही. नवीन शेतकरी का तयार होत नाही त्याचं महत्वच मंडळी त्याचं शेतकऱ्यांना कळलेलं नाही. आतापर्यंत तुम्ही ज्या वेळेला कुटी करणार आहात त्या कुटीवरती जर याचं बायो कंपोस्ट खत त्या ठिकाणी टाकलं, जोडीला जर जीवाणू खत टाकले, तर तुमचं 2 ते 2.5 महिन्यामध्ये चांगल्या प्रकारचं उत्कृष्ट सेंद्रिय खत तयार होईल. काय आहे त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये मुळात जीवाणू जे आहेत ती डिकम्पोज बॅक्टेरिया त्याच्यामध्ये आम्ही टाकतोच. नत्र स्फुरद पालाश त्याच्यामध्ये आहेच. फक्त तुम्ही एकदा टाकल्याच्या नंतर जर साधारणतः एक बग मारून जर माती ऍड करण्याचा जर प्रयत्न केला, एका हेक्टरचा जर विचार केला तर 10 टन पाचलं, 10 टन पाचल्याचं व्यवस्थापन जर त्या ठिकाणी केलं तर 3 ते 4 मेट्रिक टन सेंद्रिय कर्ब, सेंद्रिय खत तुम्हाला त्या पाचल्यापासून मिळते. परंतु तुम्ही काय करताय, तुमच्याकडे सगळ्या गोष्टी तरी तुम्ही 400, 500 रुपये गुणीला देताय आणि ती खतं मार्केटमध्ये आणताय. तर माझी सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे की ही खतं वापरण्याचा प्रयत्न करा. वेळ आहे तर अजून काही गोष्टी सांगतो. 3 प्रकारची जीवाणू खतं आपण मंडळी कारखान्यामार्फत बनवतो. 3 प्रकारची जीवाणू खतं कारखान्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी बनवतो. परंतु तुम्ही सांगितलेला पहिला एक मुद्दा मी लक्षात घेतो की कदाचित त्याचं महत्व सांगून द्यायला आम्ही त्या ठिकाणी कमी पडत असेल ही मी मान्य करतो, परंतु त्या जीवाणू खताचा किफायतशीरपणाने वापर सर्व शेतकरी बांधवांनी त्या ठिकाणी केला पाहिजे अशी विनंती करतो. का बरं तुम्हाला त्या ठिकाणी विनंती करतो? पहिली महत्वाची गोष्ट जीवाणू खतं म्हणजे काय? मुळामध्ये कसं असतं माहिती का, जीवाणूचं जे अस्तित्व असतं, जीवाणूचं जे अस्तित्व असतं ते मातीशी रिलेटेड असतं. एका मातीत मिसळलेले जे काही जीवाणू आहेत, मातीत मिसळलेले जे जीवाणू आहेत ते वर्षानुवर्ष त्या ठिकाणी जगू शकतात. पण आम्ही जर असं त्या ठिकाणी सांगितलं की एकदा मळे निवडून ठेवा, 2-3 महिन्यांनी तुम्ही टाका, तर तिचाही दुरुपयोग होऊ शकतो. मग आणलेल्या खताचा चांगल्या पद्धतीने आणि लवकरात लवकर वापर व्हावा म्हणून आम्ही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सांगत असतो. नाही म्हटलं तरी तिच्यामध्ये 40 ते 42% मॉइश्चर असतं. म्हणजे जीवाणू जगण्यासाठी जी कंडिशन लागते ती कंडिशन त्या मळीमध्ये असतं. परंतु त्याच्याही पुढे जाऊन ती शेतकऱ्याने लवकरात लवकर टाकावा हा त्या मागचा खरा अर्थाने आमचा उद्देश असतो. ज्या मळीमध्ये असणारे जे काही जीवाणू आहेत ते थर्मल जीवाणू आहेत, ते जीवाणू तर जिवंत राहतातच त्या ठिकाणी.
परंतु एखाद्या शेतकऱ्याला असं वाटलं की मी आता मळी बायो कंपोस्ट खत खाली केले आणि मी 10-15 दिवस आताच्या याच्यामध्ये जरी 20 दिवस राहिले तर काही प्रॉब्लेम होणार नाही, परंतु उन्हाळ्याच्या दिवसामध्ये 10-15 दिवस जर त्या ठिकाणी राहणार असेल तर आधी मध्ये पाणी मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करा. जर ज्या वेळेला तुम्ही त्या ठिकाणी मळी टाकणार आहे, समजा खोडव्या उसाला तुम्ही मळी त्या ठिकाणी टाकली तर खोडव्या उसाला निदान तिफर किंवा फणी मारण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून थोडीशी मातीची अडती त्या ठिकाणी जाईल. लागवडीच्या ऊसामध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी टाकणार आहे तर साधारणतः 1.5 महिन्याचा ऊस झालेला असेल, एका बाजूला तुम्ही मळी टाका, दुसऱ्या बाजूने ती गाडून घेण्याचा प्रयत्न तुम्ही त्या ठिकाणी करा. किंवा लागवडीच्या अगोदर जरी मळी त्या ठिकाणी टाकली तरी लागवडीच्या अगोदर ज्यांनी मळी टाकायची त्यांना पाणी जास्त आहे, किंबहुना तिचा झटका बसू शकतो. 3 प्रकारची जीवाणू खतं बनवतो. माझा प्रश्न तुम्हाला असा होता की जीवाणू खतं म्हणजे काय? जीवाणू खतं म्हणजे ज्याची निर्मिती कारखाना करतोय, वर्षानुवर्ष जी खतं तुम्ही वापरता ती खतं म्हणजे काय हे तुम्हाला त्या ठिकाणी कळलं पाहिजे. जीवाणू खतं म्हणजे असं का कार्यक्षम जीवाणूची निर्मिती कारखान्यात करायची, कार्यक्षम जीवाणूची निर्मिती करायची. लिग्नाइट पावडरच्या सहाय्याने 1 किलोचं पॅकिंग त्या ठिकाणी तयार करायचं आणि त्याचं मल्टिप्लिकेशन होण्यासाठी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी द्यायचं. मग एक जीवाणू जर आम्ही त्या बॅगीमध्ये जर दिला तर हजारो जीवाणू तुमच्या शेतामध्ये त्या ठिकाणी तयार होईल. जीवाणू खतं काय काम करतात हे तुम्हाला त्या ठिकाणी 2 मिनिटांमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो, परंतु एक महत्वाचं वाक्य त्या ठिकाणी बोलून जातो की तुम्ही तुमच्या जमिनीमध्ये कितीही रासायनिक खतं टाका, तुम्ही गोणीने म्हणताय मी टनाने म्हणतोय, कितीही रासायनिक खतं त्या ठिकाणी टाका, जोपर्यंत तुम्ही तुमच्या जीवाणू शेतीमध्ये जीवाणू खताचा वापर करत नाही तोपर्यंत अपेक्षित उत्पादन तुम्हाला त्या ठिकाणी कधीही मिळणार नाही. खूप मोठा रोल हे पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी जीवाणू खताचा त्या ठिकाणी आहे, परंतु का जाणं तुमच्या अज्ञानामुळे का आम्ही कमी पडतोय, त्याचा वापर तुम्ही त्या ठिकाणी करत नाही, परंतु त्याचा वापर तुम्ही करावा अशी मात्र त्या ठिकाणी विनंती करतो. पहिलं खत आहे त्यातलं म्हणजे ऍसिडोबॅक्टर. आता एकच आहे, हे खत आहे ऍसिडोबॅक्टर. आम्ही शेतकऱ्यांना सांगत असतो की 2 वेळेला ऍसिडोबॅक्टर खत वापरायचं, 4 किलो वापरायचं एका एकरला. एकदा साधारणतः 1.5 महिन्याचा झाल्यावरती आणि सरी फोडायच्या अगोदर एकदा काय करायची, याची फवारणी करायची. याची हे ऍसिडोबॅक्टर हे नाव याचं, याची फवारणी करायची. काय करायचं, 4 किलो जीवाणू 200 लिटरच्या बॅरल मध्ये टाकायचे. ज्या 200 लिटरच्या बॅरल मध्ये रासायनिक खत अजिबात नसणार आहे त्याच्यामध्ये टाकायचं, वस्त्रगाळ करून घ्यायचं आणि सगळ्या पिकावरती त्याची फवारणी करायची. काय होईल ऍसिडोबॅक्टर मुळे? किती सांगतोय वापरायला? 4 किलो सांगतोय. जमलं तुम्हाला तर परत 4 किलो वापरा, परंतु नाही जमलं तरी 4 किलो तरी वापरा. ऍसिडोबॅक्टर जीवाणू काय काम करतात तर नत्र वायूचं स्थिरीकरण करण्याचं कामकाज करतात. काय करतात? नत्र वायूचं स्थिरीकरण करण्याचं कामकाज करतात. किती टक्के नत्र आहे हो हवेमध्ये? किती टक्के आहे नत्र? 78%. मला एक गोष्ट सांगा, 78% नायट्रोजन हवेमध्ये आहे तरी आम्ही म्हणतो की 4 किलो जीवाणू खताचा वापर करा. का बरं? तुम्ही जोपर्यंत शास्त्र समजून घेणार नाही, तुम्हाला जोपर्यंत शास्त्र कळणार नाही तोपर्यंत कारखान्याची जीवाणू खतं संपणारच नाही. 78% काय गरज आहे मला सांगा. 78% हवेमध्ये आम्ही सांगतोय 4 किलो, परंतु मंडळी हवेमध्ये असणारं 78% जे नत्र आहे ते वायू स्वरूपामध्ये आहे. काय आहे? वायू स्वरूपात. वायू स्वरूपातलं नत्र जमिनीची मुळे घेतील का? कधीच घेणार नाही. हे जीवाणू काय कामकाज करतात माहिती का? हवेमध्ये असणारं 78% नत्र शोषून घेतात, त्याचं नायट्रेटच्या स्वरूपामध्ये रूपांतर करतात आणि ते पिकाला उपलब्ध करून देण्याचं कामकाज करतात. तुम्ही नायट्रोजन साठी काय टाकता? युरियाचा वापर. किती दिवस तो युरिया त्या पिकाला लागू पडतो? तुम्ही युरिया टाका, तुम्ही सिंगल माफ करा, तुम्ही 10-26-26 टाका, तुम्ही 13-0-45 टाका, त्याच्यामधनं असणारा जो काही युरिया आहे ना तो युरिया फार तर फार 10 ते 12 दिवसच काम करतो. काय होतं, एकतर तो जमिनीमध्ये जाईल किंवा इव्हॅपोरेशन हो बाहेर निघून जाईल. परंतु तुम्ही ह्या जीवाणू खताचा वापर जर केला ना तर हे जीवाणू त्या पिकामध्ये सहजीवी पद्धतीने राहतात आणि ह्या जीवाणूचं अस्तित्व त्या पिकामध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत म्हणजे
लाईफ टाईम नायट्रोजन ह्या जीवाणूची जर फवारणी केली तर तुमच्या पिकामध्ये असू शकतो. अजून एक महत्वाचं कार्य हे जीवाणू करतात, इंडॉल ऍसिटिक ऍसिडची निर्मिती हे जीवाणू करतात. कसली निर्मिती करतात? इंडॉल ऍसिटिक ऍसिडची निर्मिती हे जीवाणू करतात. इंडॉल ऍसिटिक ऍसिड काय काम करतं? ते इंडॉल ऍसिटिक ऍसिड पांढरी मुळी वाढवण्याचं काम करतं. आता आपली कांद्याची लागवड चालली, 10 वेळेला आपण उचलून पाहतो मुळी वाढली का, मुळी वाढली का, मुळी वाढली का. हे जीवाणू इंडॉल ऍसिटिक ऍसिडची निर्मिती करतात. इंडॉल ऍसिटिक पांढरी मुळी वाढवण्याचे कामकाज करतात. ज्या वेळेला तुमची पांढरी मुळी वाढणार आहे त्याच वेळेला अन्नद्रव्य मुळ्या वाटत शोषून पानापर्यंत जाणार आहे. विनंती माझी एवढी की 4 किलो खताचा फवारणीच्या माध्यमातून तुम्ही वापरा. दुसरा जीवाणू खत आहे त्याचं नाव आहे पीएसपी, फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया. फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया काय काम आहे याचं? कारखाना निर्मिती करतो. जे शेतकरी नेतात ते भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये नेतात, परंतु जे नेत नाही ते बाकी याच्याकडे फिरकूनही पाहत नाही. फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया म्हणजे स्फुरद विरघळणारे जीवाणू. काय करतात? स्फुरद विरघळणारे जीवाणू. का बरं गरज पडली याची? स्फुरद काय हो? स्फुरद काय? नंतर स्फुरद पालाश. नंतरचं महत्व तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं. स्फुरद काय? मुख्य अन्नद्रव्य नसेल. स्फुरद मुख्य अन्नद्रव्य ना. स्फुरद कशाच्या माध्यमातून आपण देतो? सिंगल सुपर फॉस्फेटच्या माध्यमातून देतो. 10-26-26 मधून सिंगल सुपर फॉस्फेटचं स्फुरद त्या ठिकाणी मिळतं. 1846 मधून स्फुरद त्या ठिकाणी मिळतं. परंतु स्फुरद, जमीन आणि पीएच याचं एक समीकरण आहे. तुम्ही जेवढा सिंगल सुपर फॉस्फेट तुमच्या जमिनीला देता, जेवढा सिंगल सुपर फॉस्फेट तुमच्या जमिनीला देता, त्यातील फक्त 25% मुळं शोषून घेतात आणि पिकाला उपलब्ध करून देतात. किती? 25% मुळं शोषून घेतात आणि पिकाला उपलब्ध करून देतात. ज्या वेळेला तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेट टाकणार आहात त्या वेळेला हीच रासायनिक अभिक्रिया घडणार आहे. 25% शोषलं जाईल, 75% जमिनीत राहिलं जाईल. 4 वर्षाचा जर विचार केला, तुम्ही असेल, तुमचा मुलगा असेल, तुमचे वडील असतील, 40 गुणी सिंगल सुपर फॉस्फेटच्या टाकल्या. किती गुणी टाकले? वापर कितीचा गुणीचा झाला? 10 गुणीचा वापर. वायाच गेला. वापर झाला नाही म्हणजे वायाच गेला, पण राहिल्या कुठं? त्या जमिनीमध्ये तशाच राहिल्या. का बरं राहिल्या? का राहिल्या? काय झालं? ज्याचा द्रवरूप पदार्थामध्ये रूपांतर झालं तो ऊसाने शोषला आणि ज्याचा खडकासारखा घट्ट पदार्थ बनला तो त्या जमिनीमध्ये तसाच राहिला. वर्षानुवर्ष बागायती शेती करतो, तुमच्या जमिनीमध्ये काही तळी अशी असतात का तिथं पाणी जिरत नाही. पाणी जिरत नाही. जिथं पाणी जिरत नाही ना तिथं हा स्फुरद असा खडकासारखा त्या ठिकाणी बनून राहिला. खडकासारखा बनून राहिला. हे जीवाणू काय काम करतात? जमिनीचा पीएच जर तुमचा 7.5 पेक्षा जास्त असेल, जमिनीचा पीएच 0 ते 7 आणि 7 ते 14, आम्लधर्मी जमीन आणि विम्लधर्मी जमीन. जर 7 पेक्षा जमिनीचा पीएच जर जास्त असेल ना तर तिथं हा खडक अजून घट्ट होतो. आणि नाही म्हटलं तरी तुमच्या जमिनीने 7 कधीच सोडलाय. तुमचीच 7 सोडली, ती 7 सोडून पुढे गेली, तिचा पीएच कुठेतरी 7.5 ते 8च्या दरम्यान आहे. असे बरेच सिंगल सुपर फॉस्फेटचे खडक तुमच्या जमिनीमध्ये बनून राहिले. हे जीवाणू काय काम करतात? जो घट्ट पदार्थ आहे त्याचं विघटन करतात, द्रवरूप स्थितीमध्ये त्याचं रूपांतर करतात आणि मग पिकाची मुळं ते शोषतात. जेव्हा तुम्ही जीवाणू देणार आहेत ना तेव्हा तुमच्या जमिनीमध्ये असणारे सिंगल सुपर फॉस्फेट जे आहे ना ते त्या पिकाला उपलब्ध होणार. जीवाणू कशाची निर्मिती करतात? याचं नाव जीवाणू, परंतु ते लॅक्टिक ऍसिड, ऍसिटिक ऍसिड, फॉर्मिक ऍसिड ची निर्मिती करतात. आणि हे ऍसिड काय करतात तर त्या खडकाचं विघटन करण्याचं कामकाज करतात. माझी विनंती आहे, ज्यांची ठिबक आहे त्यांनी ठिबकच्या सहाय्याने, ज्यांचं पाठपाणी आहे त्यांनी पाठपाण्याच्या सहाय्याने द्या. परंतु फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया 4 किलो वर्षातून एकदा तरी तुमच्या, मी म्हणतो जास्त वापरलं तर तुमचा तोटा होणार नाही, परंतु कमीत कमी 4 ते 5 किलो वापरण्याचा प्रयत्न तुम्ही त्या ठिकाणी करा. जीवाणूच्या संदर्भात जर काही शंका असेल तर विचारा.
कुठलं पहिलं जे दाखवलं होतं तुम्हाला त्याचं नाव होतं ऍसेटोबॅक्टर. ऍसेटोबॅक्टर काय करायचं, वस्त्र 200 लिटरच्या पाण्यात टाकायचं, वस्त्रगाळ करून घ्यायचं आणि वापरायचं. फॉस्फेट सोल्युलायझिंग बॅक्टेरिया वस्त्रगाळ करायची गरज नाही, ते डायरेक्ट सॉइल ऍप्लिकेशन. सॉइल ऍप्लिकेशन करताना काय करायचं, 4 किलो एका एकर मध्ये फिरायला एवढं सोपं काम करत नाही. मग 2-4 पाट्या शेणखत घ्यायचं, शेणखतामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करायचं, 2-3 दिवस त्याला पाणी मारायचं आणि सगळ्या जमिनीला पुरल अशा पद्धतीने फॉस्फेट सोल्युलायझिंग बॅक्टेरिया वापरायचे. नाही काही ऊस मोठाला असेल, नाही आमच्याकडून सुरुवातीच्या काळात घेतलं, आता देण्याचा प्रयत्न करा, आता देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करा. पाटपाण्यातून जरी दिलं तरी त्याचा किफायतशीर वापर त्या ठिकाणी होऊ शकतो. ड्रेंचिंग जर करता आलं, पाटपाणी ही तुमच्या आमच्या सोयीने सांगितलेलं कारण आहे खरं बरं का. कुठलंच औषध पाटपाण्याने तुम्ही देऊ नका. तुम्हाला ज्या ज्या वेळेला शक्य होईल ना, ज्या ज्या वेळेला शक्य होईल ना, फुगणीचा प्रादुर्भाव आला भास्कर शेठ, आम्ही लोकांना त्या ठिकाणी सांगत होतो का क्लोरोपायरिफॉस आहे त्या पाण्यात द्या तुम्ही. काय होतं कधी कधी तुमचं समाधान करणं फक्त गरजेचं असतं त्या ठिकाणी. कारण ऊस जर तुमचा ऊस झालाय 20-22 कांड्यावरती, तुम्ही ड्रेंचिंग करणार आहेत का? परंतु 10 लिटर औषध जर तुम्ही पाटपाण्यातून दिलं, त्याच्याऐवजी 2 लिटर जर ड्रेंचिंग केलं ना, 2 लिटर, तर त्याचा तेवढाच किफायतशीरपणाने वापर होऊ शकतो. परंतु त्यावेळेला नाविलाज असतो म्हणून आम्ही काही औषध तुम्हाला पाटपाण्यातून ज्याला ज्या ज्या वेळेला शक्य आहे त्याने आळवणीच्या सहाय्याने औषधे देण्याचा प्रयत्न करा. चांगल्या पद्धतीने किफायतशीरपणाने त्याचा वापर तुमच्या उत्पादकता वाढीसाठी होणार आहे. पूर्वीच्या काळाला आपण घास वापरायचो, घास करायचो ना, घासात सिंगल सुपर फॉस्फेटची पावडर न्यायचो आपण. क्विक अँड इन्स्टंट जे लागू पडतं ती पावडर लागू पडते. आपलं ऊसाचं पीक असं आहे की आपल्याला दमादमाने लागलं पाहिजे. मग समजा एखाद्याला लेट जर झाला असेल, सिंगल सुपर फॉस्फेट समजा लागवडीच्या वेळेला सिंगल सुपर फॉस्फेट वापरताना दाणेदार वापर. आपल्याला हळूहळू जेव्हा रिलीज कधी होतं सिंगल सुपर फॉस्फेट, जेव्हा पाणी जाणार आहे तेव्हाच ते रिलीज होणार आहे, तोपर्यंत रिलीज होणार नाही. मग शक्यतो बाकीच्या पिकांचा अनुभव मला फारसा नाही, परंतु ऊसाला वापरताना दाणेदार वापर. तुमच्या काही शंका असतील तर नंतरही विचारलं तर चालतील. शासकीय अधिकारी आमच्या बरोबर यासाठी आहेत तर ते पाचकाचं व्यवस्थापन करण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत. परंतु ते मार्गदर्शन करत असताना मंडल साहेब तुम्ही या ठिकाणी आलेला आहात, तुमच्या स्कीमच खरं तर आमच्यापर्यंत येत नाही. आणि शेतकऱ्याची एक अपेक्षा असते खरं तर, लाखो रुपये करणाऱ्या शेतकऱ्याला शासनाचा 1 किलोचा पुडा जर आला ना, फुकट काही येऊ, मी शेतकरी, त्याचं समाधान आपल्याला जास्त असतं. कितीतरी 10-10 एकरचं सोयाबीन केलं, परंतु यांच्या एका गुणी जेवढं समाधान होतं तेवढं आपल्याला 10 गुणगुणीमध्ये झालं नाही. तर तुमच्या ज्या स्कीम असतील त्या स्कीम तुम्ही सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करावा अशी विनंती करतो. उठू नका कोणी, तुम्ही उठायला लागल्यानंतर काय करायचं बोला. एका तालुक्यामध्ये 4 मंडळ, बरोबर ना साहेब? तुम्ही बोला, मी चुकीचं काही सांगायचं